म्हणजे उद्या करोना सारखा काही पिरियड आला आणि माझं उत्पन्नाचं स्रोत थांबलं तर मी माझ्या फॅमिलीचा उदरनिर्वाह करू शकतो. कर्ज काढून मी लग्न करतो पण ते प्लॅनच करत नाही आणि शॉर्टकट मनीच्या नादात हे सगळे डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग किंवा फ्युचर ऑप्शन्स करतात. नमस्कार सर. नमस्कार. सोशल नगरच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. आपण डायरेक्ट मुद्द्यावरच येऊ. पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो मी की इन्व्हेस्टमेंट आणि सेविंग याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्राधान्य कशाला दिलं पाहिजे आणि कुठल्या वयाला किती प्राधान्य दिलं पाहिजे? पहिले तर आपण हे समजून घेऊया इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आणि सेविंग म्हणजे काय. बऱ्याच वेळेस काय होतं की मी जिथं गुंतवणूक करतो ती गुंतवणूक जी आहे बिलो इन्फ्लेशन जर त्यांनी रिटर्न दिले तर दॅट इज कॉल्ड अ सेविंग. ओके. आणि ज्या गुंतवणुकीचे रिटर्न्स इन्फ्लेशन किंवा महागाईपेक्षा जास्ती असतील त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो. तर दोन्ही गोष्टींचं तेवढंच महत्त्व आहे. कुठली गोष्ट आपण टाळून चालत नाही. तर बेसिकली जेव्हा पण मी फायनान्शियल प्लॅनिंग करणार आहे किंवा कोणाला गुंतवणुकीचं सजेशन देणार आहे किंवा गुंतवणुकीचे बेसिक काय नियम पाळणार आहे तर त्याला मला सेव्हिंग्स पण तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंटला पण तेवढंच महत्त्व आहे. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजे. आता इन्व्हेस्टमेंटमध्ये पण बरेचसे ऑप्शन्स आहेत. काही लोक रिअल इस्टेटमध्ये करतायत, काही म्युच्युअल फंड्समध्ये करतायत, काही LIC, काही बॉन्ड्समध्ये करतात. तर अशी बेस्ट इन्व्हेस्टमेंट तुम्हाला काय वाटते आजच्या या 2024मध्ये की ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही करा जेणेकरून तुम्हाला रिटर्न्स चांगले मिळतील? मला ह्याच्याबद्दल थोडंसं सविस्तर असं ऐकायला आवडेल. आता विषय काय असतो की जेव्हा पण इन्व्हेस्टमेंटचा विषय येतो किंवा गुंतवणुकीचा विषय येतो तर आम्ही लाईफ सायकल पिरॅमिड फॉलो करतो. आता हे लाईफ सायकल पिरॅमिड म्हणजे काय? हे लाईफ सायकल पिरॅमिड म्हणजे सगळ्यात बेसला जे येतं ते असतं इमर्जन्सी फंड्स. इमर्जन्सी फंड म्हणजे काय? मला कुटुंब चालवायला जे काही पैसे लागतात गुणिले 12 ती जी काही रक्कम होईल ही अशा ठिकाणी ठेवायची मला जिथं मला फिक्स व्याज येणार आहे. ओके. ज्याचा मार्केटचा किंवा याचा काही संबंध येत नाही अशा ठिकाणी मी ठेवतो. मग ते म्युच्युअल फंडचे डेट फंड असतील, लिक्विड फंड असेल किंवा बँक FD असेल, मी हे पैसे तिथे ठेवणार आहे. म्हणजे उद्या करोना सारखा काही पिरियड आला आणि माझं उत्पन्नाचं स्रोत थांबलं तर मी माझ्या फॅमिलीचा उदरनिर्वाह करू शकतो आणि माझं लाईफस्टाईल मेंटेन करून परत दुसरा उत्पन्न स्रोत बनवू शकतो. त्यासाठी इमर्जन्सी फंड पहिले बेसिक असले पाहिजे. त्याच्यानंतर रिस्क येतं. रिस्कमध्ये 4 टाईपचे डीज आहेत. पहिला आहे डेथ, म्हणजे घरातला मी उत्पन्न कमवणारा व्यक्ती आहे, माझी अचानक मृत्यू झाली तर. मग त्या केसमध्ये बऱ्याच वेळेस काय प्रश्न येतो लोकांना की माझ्याकडे इन्शुरन्सचा ट्रॅडिशनल प्लॅन आहे, एंडॉमेंट पॉलिसी किंवा मनी बॅक पॉलिसी. तर आता मनी बॅक पॉलिसी किंवा एंडॉमेंट पॉलिसी खरंच ॲप्रोप्रिएट आहे का तर हे चेक करू. हे चेक करण्यासाठी सिंपल आहे. मी जर आज 1 लाख रुपये प्रीमियम भरला कुठल्याही इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ट्रॅडिशनल प्लॅनमध्ये, मला कव्हर कितीचा मिळतो? 10 लाखाचा रफली किंवा 15 लाखाचा. आणि सपोज माझी डेथ झाली, माझ्या फॅमिलीचा उदरनिर्वाह त्या 10 लाखात होईल का? म्हणजे माझ्या मुलींचे शिक्षण, लग्न आणि माझ्या मिसेसचं रिटायरमेंट होईल का? डेफिनेटली होत नाही. मग हा टूल मला अप्रोप्रिएट आहे का? नाही. रिस्कच्या दृष्टीने बिलकुल नाही. मग आता मी रिटर्न्सची गोष्ट करतो. सपोज मी 1 लाख रुपये भरतोय पुढचे 25 वर्ष, 25 लाख रुपये माझा भरणा होतो, रिटर्न मला 55 लाख रुपये येतात. म्हणजे ते रिटर्न रफली 5.5% बोनस रेट झाला. मग आता 5.5% जर माझा ॲसेट किंवा गुंतवणूक वाढते आणि महागाई 8% वाढते तर मी माझ्या गुंतवणुकीला न्याय दिला का? नाही दिला. म्हणून इथं टर्म प्लॅन घेतले पाहिजे. हे फक्त रिस्क कव्हर करतात, रिटर्न्स काहीच नाही. गाड्यांचे इन्शुरन्स सारखे प्लेन इन्शुरन्स असतात ज्याच्यामध्ये डेथ कव्हर होते, एनी टाईप ऑफ डेथ कव्हर होते. तर हे टर्म प्लॅन खूप स्वस्त असतात. माझ्या एजला 1 करोडचा जर इन्शुरन्स घ्यायचा असेल तर रफली 20 ते 22,000 रुपये प्रीमियम बसतो. आणि पुढचे 25 वर्ष जर मी हा भरणा केला आणि मला काही झालं नाही तर हे पैसे वायाला जातील. मग सपोज मी 1 लाख रुपये सेव्ह करणार होतो आधी ट्रॅडिशनल प्लॅनमध्ये, त्याच्याऐवजी 20,000 रुपये मी त्याच्यात टर्म प्लॅनमध्ये टाकले आणि 80,000 म्हणजे साधारण 5,500-6,000 रुपये महिना मी जर कुठल्याही म्युच्युअल फंडच्या SIP, इक्विटी फंडमध्ये जर SIP केली तर 25 वर्षानंतर तो कॉर्पस खूप मोठा होतो, साधारण 2.5 ते 3 करोडच्या आसपास होतो. डेफिनेटली माझा लॉस झालेला प्रीमियम पण भरून निघतो आणि रिटर्न्स पण मेंटेन होतात, ज्याने माझ्या आर्थिक गरजा भागू शकतो. तर हा टर्म प्लॅन मी घेतला पाहिजे. त्यानंतर दुसरा जो D आहे त्याला म्हणतो आपण डिसॅबिलिटी. यासाठी एक ॲक्सिडेंटल इन्शुरन्स घेतला पाहिजे. ॲक्सिडेंटल इन्शुरन्स का घेतला पाहिजे तर माझं
कुठलाही कारण असतो, म्हणजे अगदी पाय घसरून जरी मी पडलो तर दॅट इज कॉज ॲक्सिडेंट म्हणू शकतो, आणि त्यामुळे माझा हात गेला, पाय गेला किंवा कुठलंही एक अवयव गेलं तर माझं उत्पन्नाचं स्त्रोत थांबतं किंवा नुकसान होतं. ती नुकसान भरपाई मला ॲक्सिडेंटल इन्शुरन्स मार्फत मिळते. प्लस टेम्पररी डिसॅबिलिटी मिळते. टेम्पररी डिसॅबिलिटी हा फीचर बऱ्याच लोकांना माहिती नाही, जे फील्ड्सवरती काम करतात किंवा जे बाहेर फिरतात आणि ज्यांचा फिरतीचा जॉब आहे. टेम्पररी डिसॅबिलिटी काय आहे? सपोज मी एखादी टेम्पररी डिसॅबिलिटी म्हणजे ॲक्सिडेंटल इन्शुरन्स घेतला आणि त्याला टेम्पररी डिसॅबिलिटी कवर 5 किंवा 10,000चा असेल. माझा ॲक्सिडेंटमुळे जर मला घरी बसायची वेळ आली, जर डॉक्टरनी मेडिकल लीव्ह सांगितली, तर ते 10,000 रुपये मला 100 वीक्स पर्यंत मिळतात. ओके. आणि हा इन्शुरन्स फक्त 5 ते 6,000 पर मंथ, पर मंथ 10,000 रुपये महिना येतो. आणि हे वीक नाही, 10,000 पर वीक अप टू 100 वीक्स मला मिळतं. ओके. म्हणजे सपोज मला 1 महिना मेडिकल लीव्ह सांगितली तर 40,000 रुपये मंथली मिळणार आहे. दिस इज वॉट टेम्पररी डिसॅबिलिटीमुळे मला बेनिफिट मिळतो. ही बेनिफिट पॉलिसी म्हटलं गेलं तरी चालेल. पण आणि ही एकदम स्वस्त येते. 4 ते 5,000 रुपये इयरली प्रीमियम असतो फक्त. आणि मग याच्यानंतर जे आपल्याला डी कव्हर करायचं तो आहे डिझीज. डिझीज म्हणजे काय? त्यासाठी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स हवं. जे उद्या जाऊन काही मला आजार आला किंवा कोणी मेडिकल इमर्जन्सी आली तर मला कोणाकडूनही पैसे उसने मागायची गरज नाही पडली पाहिजे. तर मी जर प्रॉपर हेल्थ इन्शुरन्स घेतला तर डेफिनेटली मला ते जे काही आजार आला तो मेडिकलचा जो खर्च आला तो त्या पॉलिसीमधून रिएम्बर्स होईल. त्यामुळं मला कुठलंही आर्थिक नुकसान होत नाही. मग बऱ्याच वेळेस लोक काय म्हणतात, मी प्रायव्हेट जॉबमध्ये माझी कंपनी इन्शुरन्स देते, मेडिक्लेम इन्शुरन्स, किंवा मी गव्हर्नमेंट जॉबमध्ये मला गव्हर्नमेंट रिएम्बर्स करतं. पण सगळ्यात मोठा प्रश्न कुठं येतो की मी जर जॉब सोडला, त्या दरम्यान आजारी पडलो तर, किंवा मी रिटायरमेंटला पोहोचलो, रिटायरमेंटला ज्यावेळेस जातो त्यावेळेस काय होतं, कुठला ना कुठला आजार मला येतोय, मग त्यावेळेस मला मेडिकल पॉलिसी कव्हर देते का? तर मी एक नॉमिनल इन्शुरन्स जरी घेतला हेल्थ पॉलिसी, 4-5 वर्ष प्रीमियम भरला तर मला कुठलाही आजार 5-6 वर्षात कव्हर होतो. त्यामुळं मी एक मेडिक्लेम पॉलिसी घेतली पाहिजे. आणि लास्टला डिझास्टर मॅनेजमेंट, डी फॉर डिझास्टर, तिथं होम किंवा ऑफिस इन्शुरन्स घेतला पाहिजे. म्हणजे उद्या जाऊन काय दुर्घटना झाली, जसं अर्थक्वेक, फायर किंवा गॅस एक्सप्लोजन घरात असेल तर, किंवा चोरी डकैत काही झाले तर ह्या पॉलिसीजमधनं ते कव्हर होतं. म्हणजे माझं ते आर्थिक नुकसान वाचलं जातं. म्हणून रिस्क सगळी माझी इन्शुरन्स थ्रू कव्हर करावी. आणि हे जनरली प्लेन इन्शुरन्स घ्यावे, कुठलेही कॉम्प्लेक्स याच्यात नाही करावे किंवा कॉम्प्लिकेटेड प्रॉडक्ट नाही घ्यावे. हा, म्हणजे याच्यामध्ये काय की बरेचसे मार्केटमध्ये प्रॉडक्ट येतात की आम्ही तुम्हाला रिटर्न्स पण देतो, मार्केट पण देतो, रिस्क पण कव्हर करतो. असे कुठलेही प्रोडक्ट न घेता प्लेन व्हॅनिला प्रॉडक्ट ठेवावे. ओके. मग रिस्क नंतर येतो फायनान्शियल प्लॅन. फायनान्शियल प्लॅनमध्ये जनरली आपण काय करतो, भारतीय लोक जे आहेत हे जगतात कशासाठी? मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, आणि आजकाल तर रिटायरमेंट कोणी विचारच करत नाही. आणि शिक्षणाचा आणि लग्नाचा जर विषय केला, माझा मुलगा किंवा मुलगी शिक्षणाला आली आणि ती मला म्हटली, आई वडिलांना जर तिने म्हटली की मला, किंवा म्हटलं की मला शिकायचंय, तर आई वडील कर्ज काढून त्याला शिकवतात. बरोबर. पण त्याचं आर्थिक नियोजनच होत नाहीत, म्हणजे इन्व्हेस्टमेंट त्या पद्धतीने प्लॅनिंग होत नाही. सेम लग्नाचं आहे, कर्ज काढून मी लग्न करतो पण ते प्लॅनच करत नाही. आता मी छोटंसं जर उदाहरण दिलं, महागाई जर वाढली तर याचं व्हॅल्युएशन काय होऊ शकतं, तर त्याची कल्पना मी तुम्हाला देतो. सपोज माझ्या मुलाचं किंवा मुलीचं वय 5 वर्ष असेल आणि आजपासून 17व्या वर्षी तिच्या ॲट द एज ऑफ 17 हायर एज्युकेशन, म्हणजे 12वी झाल्यानंतर, म्हणजे एक्झॅक्टली मला 12 वर्ष लागतील. बरोबर. आज जर हायर एज्युकेशनची कॉस्ट 10 लाख असेल, आता हे प्रत्येकाला वेगवेगळी असेल. जो एमबीबीएस करतो त्याला महाग आहे. मेडिसिन तर माझ्या दृष्टिकोनातून नॉर्मल व्यक्तीच्या हाताबाहेर गेलंय. म्हणजे नॉर्मल फॅमिलीने आज कन्सिडरच नाही करू शकत, एवढे त्याची कॉस्टिंग झाली. जो ॲव्हरेज फॅमिली, मिडल क्लास फॅमिली, ती मेडिकलचे एक्सपेन्सेस मॅनेजच नाही करू शकत. पण मी इंजिनिअरिंग म्हटलं किंवा लॉयर म्हटलं किंवा MBA म्हटलं तर 10 लाख रुपये मला जर 4 वर्षात डिग्री कोर्स लागतात. 8% जर महागाई वाढली, 12 वर्षानंतर याची कॉस्ट रफली 60 to 70 lakhs रुपीज राहील. आणि मी प्लॅन करतोय का? डेफिनेटली कोणी करत नाही. आणि म्हणूनच आर्थिक अडचण येत. त्यानंतर मी लग्नाचा विषय काढला तर आज जर एका लग्नाला समजा 10 लाख रुपये लागतील, कोणाला 25ही लागतील, 50ही लागतील, पण सपोज 10 लाख आज एका लग्नाला लागतात. माझ्या मुलाचं किंवा मुलीचं वय 5 वर्ष असेल तर 20 वर्षानंतर ही कॉस्ट साधारण 90 ते 1 करोडच्या आसपास राहील. मग मी प्लॅन करतो का? डेफिनेटली नाही करत.
आणि रिटायरमेंट पाहायला गेलं तर येणाऱ्या काळात आपल्या भारतात खूप सारे यंग जनरेशनला रिटायरमेंटचे खूप मोठे प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहे. कारण पेन्शन्स बिलकुल नाही आहेत. आणि मी खूप साऱ्या सिटीजमध्ये फिरत असतो, नगरमध्येही खूप सारे सेमिनार्स करतो, जसं सावेडी आहे किंवा तुमचं इकडं टिळक रोड आहे, बऱ्याच ठिकाणी आमचे सेमिनार्स होतात. आणि ह्या सेमिनार्समध्ये मी असं ऑब्झर्व केलं की खूप सारे यंग जनरेशन जे आहे ते आज नोकरीला लागतंय, ते खूप सारे पैसे कमवतात, मंडे टू फ्रायडे खूप कष्ट करतात आणि सॅटर्डे संडे त्यांच्यासाठी वीकेंड असतो आणि ते क्रेडिट कार्ड टू क्रेडिट कार्ड आयुष्य जगतात. रिटायरमेंटचा बिलकुल विचार करत नाही. त्यांना लाईफस्टाईलकडे खूप महत्व असतं आणि जसे ते 40s आणि 50s मध्ये येतील त्यांना रिटायरमेंट खूप मोठा प्रश्न उभा राहणार आहे. आणि रिटायरमेंटचं जस्ट कॅल्क्युलेशन जर मी सांगितलं, आज जर मला एक कुटुंब चालायला 20,000 रुपये महिना लागतोय आणि आजपासून मी जर 30-35 वर्षांनी रिटायर होईल तर मला त्यावेळेस रफली 40-50,000 तर आरामात नाही, 1.25 ते 1.5 लाख रुपये कमीत कमी मिनिमम. म्हणजे रिटायरमेंट कॉर्पस जो त्या फॅमिलीला कलेक्ट करायचा आहे तो 2.5 ते 3 करोड असेल, तर ते रिटायर्ड लाईफ व्यवस्थित जगू शकतील, नाही तर त्यांनी मुलांवर अवलंबून राहायचं. तर दिस इज व्हॉट. म्हणून माझं म्हणणं आहे की फायनान्शियल प्लॅन तुम्ही करायला हवा. तुम्ही एखाद्या डिस्ट्रीब्युटरला किंवा जे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असतील किंवा कन्सल्टंट असतील त्यांना भेटून तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग त्यांच्याकडून किंवा फायनान्शियल चेकअप करणं गरजेचं आहे. आणि हे केल्यानंतर मला लक्षात येतं की माझी इन्व्हेस्टमेंट मी कशी मॅनेज केली पाहिजे. त्यानंतर मी लेगसी प्लॅनिंग करू शकतो. लेगसी प्लॅनिंग म्हणजे काय की पुढच्या पिढीला काहीतरी सोडून जायचंय, काहीतरी मोठी प्रॉपर्टी क्रिएट करायची किंवा मला फॉरेन टूर्स करायचे आहेत, काहीतरी मोठ्या गोष्टी करायच्या आहेत. एव्हरी थिंग कॅन बी प्लॅन्ड बाय फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स. त्यानंतर लास्टला येतं जे आपल्या समाजाचा अनटच भाग आहे आणि आपल्या समाजाला याची साक्षरतेची गरज आहे, त्याला मी डिस्ट्रीब्युशन म्हणतो किंवा विल रायटिंग. विल रायटिंग म्हणजे वसियत लिहिणे. तर वसियत लिहिणे म्हणजे काय की मी जिवंत असताना मी ते माझी जी काही प्रॉपर्टी असेल त्याचं प्रॉपर लिखाण केलं पाहिजे वकिला थ्रू, म्हणजे पुढच्या पिढींचे वाद मी थांबवू शकतो. नाही तर असं बघण्यात येतं की पिढोनपिढी वाद चालतात आणि ते कधीच मिटत नाही. मला हे जर थांबवायचे असतील तर विल रायटिंग होणं गरजेचं आहे, जो आज समाजाची गरज आहे. तर अशा पद्धतीने आपला फायनान्शियल प्लॅन किंवा इन्व्हेस्टमेंट मॅनेज केल्या पाहिजे. ओके. किती खर्च येतो हे सगळं करायला वर्षभराला? वर्षभराला साधारण किती इन्व्हेस्टमेंट त्याच्यात जाते या सगळ्या गोष्टी? नाही, आता रफली जेव्हा मी करिअर स्टार्ट करतो, भरपूर लोक जर पाहिलं यंग जनरेशनचं तर स्टार्ट काही 12-15 हजार, 20,000, 25,000 रुपये महिन्यापासून करतात किंवा डिपेंड ॲव्हरेज फॅमिली किंवा जो मुलगा आहे किंवा एखादा यंग हे आहे तो ह्यापासून सुरुवात करतो. जर त्याचं शिक्षण चांगलं असेल किंवा त्याचं एज्युकेशन हे असेल तर त्याला पॅकेजेस मोठे भेटतात. तर सगळ्यात पहिले इमर्जन्सी फंड असावे. ओके. नंतर मग त्याने टर्म प्लॅन घ्यावा. इमर्जन्सी फंड्स का बरं, तर उद्या काही जर त्याला इमर्जन्सी आली किंवा घरात काही गरज लागली, कारण जो जनरली 20-25 हजार रुपये कमवतोय त्या व्यक्तीला 4-5 वर्षात किंवा कधी ना कधी आर्थिक अडचणी येतात किंवा काही ना काही घरात अडचण हे येते आणि त्याला ते पैसे लागतच असतात. बरोबर. तर त्यांनी इमर्जन्सी फंड मेंटेन केला तर तो त्रास त्याला होत नाही. ओके सर, जसं तुम्ही आता सांगितलं की इमर्जन्सी फंड्सला प्रायोरिटी दिली पाहिजे. म्हणजे मी काय बघितलंय, माझे जे मित्र आहेत जे नगरहून पुण्याला गेलेत, एक जॉब करतायत, तर त्यांची फर्स्ट प्रायोरिटी असते की आता फ्लॅट घ्यायचा आहे पुण्यात त्यांना, आणि त्यांचं घर आहे म्हणजे नगरला, तरी पण त्यांना पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. आणि मग ते सुरू करतात EMI आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर त्याला किती महत्त्व दिलं पाहिजे रिअल इस्टेट आणि घराच्या गुंतवणुकीला? आता आजच्या तारखेला जर विचारलं, टुडे आज जर मी सगळ्या गोष्टी जर पाहतोय तर माझं जर राहतं घर असेल तर बाईंग अ सेकंड होम मला फारसं तसं महत्त्व नाही दिलं पाहिजे असं वाटतं. कारण काय होतं की ज्यावेळेस पण मी एखादा सेकंड होम किंवा सेकंड फ्लॅट मी बाय करतो तर बऱ्याच वेळेस सगळ्यांकडे काही कॅश नसते. ते काय करतात, लोन घेतात. सपोज आज जर चांगल्या सिटीजमध्ये गेलो मी, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी, तर रफली 80 ते 90 लाख किंवा 1 करोडच्या आसपास मला फ्लॅट मिळतो. आणि मी हा फ्लॅट जर घेत असेल किंवा घ्यायचा जर विषय असला तर त्या केसमध्ये काय होतं की मी 20 लाख किंवा 25 लाखाचा डाऊन पेमेंट करतो आणि उरलेल्या अमाऊंटचा मी EMI करतो. सपोज मी जर 80 लाख रुपये लोन केला तर 80,000 रुपये पर मंथ माझा EMI जातो. अच्छा. आणि हा जर मी 20 वर्ष भरतोय तर रफली माझा रिपेमेंट जे होतं ते 1 करोड 60 लाख 65 लाखाच्या दरम्यान होतं. बरोबर. म्हणजे मी डबल दी कॉस्ट ऑलरेडी आज मोजतोय.
मी डाऊन पेमेंटचे पैसे जर त्याच्यात ऍड केले, डाऊन पेमेंट किती म्हटले तुम्ही साधारण 20 लाख रुपये 1 करोडच्या फ्लॅटला, ओके, तर मी त्याच्यात ते ऍड केलं, खरेदीची कॉस्ट ऍड केली आणि इयरली मेंटेनन्स 20 वर्षाचा ऍड केला, तर ऑलरेडी मी खूप मोठा खाद्दा खाल्लाय. बरोबर. त्याऐवजी आता बऱ्याच वेळेस पहा, तुम्ही आता हे निर्णय जो आहे तो प्रत्येकाचा वेगळा वेगळा असू शकतो, पण मी जर आज फॅमिली टू फॅमिली पाहिलं किंवा आज यंग जनरेशनचा जर मी कल पाहिला, तर हा कल कसा असतो, समजा मी आज ग्रामीण भागात राहतोय तर मला मेट्रोमध्ये जायला आवडतं किंवा शहरात जाऊन राहायला आवडतं, शहरातल्या लोकांना मेट्रोजमध्ये आवडतं आणि मेट्रोचे लोक म्हणतात मी ॲब्रॉड जाणार आहे. बरोबर. ओके. प्लस आता सिच्युएशन जर तुम्ही पाहायला गेलं, मी जर मेट्रोजमध्ये राहतोय, बऱ्याच ठिकाणी असं की त्यांनी तुम्ही एक्झाम्पल्स पाहिले तर मी फ्लॅट पुण्यासारख्या ठिकाणी समजा मी घेतलाय चंदननगरला आणि माझा जॉब आहे पिंपरी चिंचवडला, तर बऱ्याच दिवस मी काय करतो, हा फ्लॅट मी घेतलेला हा रेंट आउट करतो आणि दुसऱ्या फ्लॅटमध्ये रेंटमध्ये जायला जातो. बरोबर. प्लस मी त्या सिटीमध्ये किती दिवस जॉब करणार हे पण मला माहित नसतं. बरोबर. मग वाय टू गो फॉर अ EMI और बाईंग अ हाऊस. याच्याऐवजी मी जर रेंटेड राहिलो तर अशा एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीला 1 करोडच्या फ्लॅटला रेंट किती येतोय, 20,000 22,000. मी तो जो रेंट भरतोय आणि बाकीचे जे पैसे इन्स्टेड ऑफ EMI मी इन्व्हेस्टमेंट केले प्रॉपरली, तर मी डेफिनेटली त्याच्यापेक्षा ह्यूज रिटर्न बनवू शकतो. पण हे सर रेंट तर वाढत जाईल, म्हणजे आज 22,000 आहे पण 10 वर्षांनी जास्त असेल. ठीक आहे ना, मी असं धरून चालू 10% रेंट वाढत गेलं, साधारण 10% वाढतो असं आपण अंदाज एक्स्ट्रीम पकडलं मी, 7-8% वाढतं, काही ठिकाणी 10% आपण 10% रेंट वाढत गेलं. 10% रेंट वाढत गेलं तर किती होणार आहे, असं येणाऱ्या 2,000 असं पर इयर वाढेल. तर मग पुढच्या 20 वर्षात किती वाढू शकतं, असं 40,000. हा, आणि त्याच स्केलनी माझा इन्कम पण वाढतो, त्या स्केलनी माझे इन्व्हेस्टमेंट पण वाढणार आहे. तर डेफिनेटली मी काय माझे जे इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स आहेत हे प्रॉपर्टीपेक्षा खूप चांगले पद्धतीने देऊ शकतील. प्लस मला बर्डन नाही राहणार कुठल्याही EMIचं. मी जर आज एखाद्या सॉफ्टवेअर किंवा प्रायव्हेट कंपनीत जॉबला आहे आणि आज ग्लोबलायझेशनमुळे काय आलं, इमिडिएटली व्हर्टिकल बदलतात. जॉब आज जो चालू आहे तो कधी पण मला नाहीसा होऊ शकतो. बरोबर. मग मी त्या केसमध्ये EMIचं बर्डन का घ्यावं, हा सगळ्यात मोठा मुद्दा. कारण माझ्याकडे ऑलरेडी प्रॉपर्टी आहे, माझं स्वतःचं घर आहे, मग मी इन्व्हेस्टमेंट किंवा सेकंड होम का घ्यावं, हा महत्वाचा मुद्दा. आणि जर मी SIPचं जर उदाहरण द्यायला गेलो, एक रफली ॲव्हरेजली जर मी आज 40,000 किंवा 50,000 रुपये महिन्याची SIP जर केली इन्स्पाइट ऑफ गोईंग फॉर EMI आणि 20 वर्ष जर थांबतोय, तर रफली मला 6.5 करोड ते 12 करोडच्या दरम्यान माझे रिटर्न्स मेंटेन होऊ शकतात. ओके. 20 वर्षामध्ये, म्हणजे विच इज गुड दॅन दॅट इन्व्हेस्टमेंट इन फ्लॅट किंवा रिअल इस्टेट. आता मी एक जाहिरातीत एक वाक्य खूप बघतो की म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क. तर ते त्याच्यावर खूप असे मीम्स वगैरे पण येतात, रील्स येतात. सो ते किती रिस्की आहे, म्हणजे आपण हे जे सांगतोय की 6 करोड किंवा 10 करोडपर्यंत तुम्हाला रिटर्न्स येतील, पण ते किती रिस्की आहे म्हणजे. हां, तर पहिल्यांदा हे समजून घ्या की म्युच्युअल फंडचं बेसिक स्ट्रक्चर काय. आता मी खूप साऱ्या लोकांशी इंटरॅक्ट करत असतो किंवा गोष्टी करतो. खूप सारे लोक मला म्युच्युअल फंडच्या स्कीमचे नावं सांगतात, NAV सांगतात, मार्केट रेट सांगतात, पण त्यांना म्युच्युअल फंडचं बेसिक स्ट्रक्चरच माहीत नसतं. हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे. आता तुम्ही जर पाहायला गेलं, म्युच्युअल फंडचं बेसिक स्ट्रक्चर जे आहे, भारतात म्युच्युअल फंड ट्रस्ट म्हणून काम करतात. ओके. ही ट्रस्ट एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी अपॉइंट करते. इथं तज्ज्ञ मंडळी जे गुंतवणूक कुठं करायला ठरवतात आणि पब्लिककडनं जे पैसे गोळा करतात किंवा इन्व्हेस्टमेंट करतात ही कस्टोडियनकडे ठेवण्यात येते. कस्टोडियन हा गव्हर्नमेंट रेकग्नाइज लॉकर आहे. ओके. त्याच्यामध्ये हे पैसे ठेवण्यात येतात आणि फायनल कंट्रोल याच्यावर सेबीचा आहे. जो ट्रस्टी आहे किंवा जो ओनर आहे याला हे पैसे त्याच्या कुठल्याही प्रायव्हेट प्रोजेक्ट किंवा कुठल्याही कार्याला वापरता येत नाही. ओके. ह्या गोष्टीमुळे म्युच्युअल फंडमध्ये बँक कोणालाही पैसे देते लोन, तसं नाही करता येत. नाही, इथं हे पण लोन देतात, पण यांनी जो ऑब्जेक्टिव्ह डिसाईड केलाय, आता याच्यात खूप सारे प्रकार आहेत, त्या प्रकारांवरती पण येतो. पण याला ह्या ओनरला त्याचे पैसे त्याच्या ओन पर्पज साठी वापरता येत नाही. ओके. हा सगळ्यात मोठा मुद्दा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज टाटा म्युच्युअल फंड आहे किंवा आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड आहे, तर आदित्य बिर्ला ह्या कंपनीला हे पैसे साठलेले त्यांच्या प्रायव्हेट प्रोजेक्टसाठी वापरता येणार नाही. अच्छा. ओके. दिस इज द माइंडिंग. म्हणून याच्यात डिफॉल्ट रिस्क नाही.
हां. म्हणजे उद्या ओनरला काही प्रॉब्लेम आला तर इन्व्हेस्टरला काही होत नाही. ओके. हां. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे ओनर जरी बँक करप्ट झाला तरी तो इकडचे पैसे नाही काढू शकत. इन्व्हेस्टरच्या पैशाला तर काही होत नाही, कारण इन्व्हेस्टरचे पैसे आणि इन्व्हेस्टमेंट कस्टोडियनकडे मेंटेन आहेत. हां. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामुळे डिफॉल्ट रिस्क नाही. मग हे वाक्य का म्हटलं तर म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, रीड द ऑफर डॉक्युमेंट कम्प्लिटली. ह्या एका वाक्यामुळे काय होतं, लोक घाबरतात. हे याच्यासाठी म्हटलं होतं की याच्यात खूप सारे प्रोडक्ट आहे आणि प्रत्येक प्रोडक्टचा स्वभाव वेगवेगळा आहे. ओके. ह्या स्वभावाची मला ओळख नसते आणि म्हणूनच मला आर्थिक गुंतवणुकीचा त्रास होतो. ओके. मला त्या स्वभावाची जर पूर्णपणे ओळख असेल तर त्याचा उपयोग करून मी माझ्या लाईफमध्ये त्याचा उपयोग करू शकतो. उदाहरण सांगायचं झालं तर फायर, आग, याचा स्वभाव काय, टू बर्न. येस. आणि मी त्याला हात लावला तर मी बर्न होणार आहे. बरोबर. मर्क्युरी जर पाहायला गेलं याचा स्वभाव काय, त्याची डेन्सिटी आहे, मी कन्झ्युम केलं तर ते छिद्र पडेल बरोबर. आणि मी माझी डेथ होईल. पण मला त्याचा नेचर माहिती असेल तर मी त्याचा उपयोग करू शकतो. तसंच याच्यात खूप सारे प्रोडक्ट आहेत. मेजर क्लासिफिकेशन आहे इक्विटी, डेट आणि मनी मार्केट. इक्विटी म्हणजे काय, जे शेअर बाजारात गुंतवणूक करतात ते, म्हणजे म्युच्युअल फंडचं क्लासिफिकेशन. हो, म्युच्युअल फंड मध्ये सब टाइप्स आहेत. ओके. इक्विटी फंड म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करतात ते. याच्यात माझं मुद्दल किंवा कॅपिटल जे असतं कमी जास्त होऊ शकतं, बुडत नाही, कमी जास्ती होतं. म्हणजे तुम्ही जर उदाहरण पाहिलं, आज 1964 साली पहिला म्युच्युअल फंड आला, युनिट 64, UTI ज्याला म्हणतो आपण. कुठला? UTIचा युनिट 64. युनिट 64. हा. तर आज युनिट 64 किंवा 1964 पासून आज तक तुम्ही असं ऐकलंय का म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकले आणि बुडाले? नाही, कधीच नाही. ओके. तर आता त्यात आपण इक्विटी फंडवर होतो. तर इक्विटी फंड जे आहे त्याच्यात कॅपिटल फक्त कमी जास्त होतं. ओके. पैसे कधीच बुडत, हा, लॉस नाही होणार. 1000चा शेअर 950 ला येऊ शकतो पण तो काय शून्य नाही होणार. हा. ओके, कमी जास्त होतं. राहिली गोष्ट आता डेट फंड. डेट फंड म्हणजे काय, नावातच आहे की मला व्याज मिळणार आहे, याचा मार्केटचा काही संबंध नाही. ओके. मला त्याच्यातून फिक्स व्याज येणार आहे, जसं बँक FDत असतं. पण हे RBIच्या रॅक रेट अनुसार व्याज कमी जास्ती होत राहतं किंवा मार्केटच्या सिच्युएशन अनुसार की किती लिक्विडिटी काय त्याच्यानुसार ते व्याज कमी होत असतं, रेपो रेट अनुसार. आणि मनी मार्केटमध्ये पण व्याज मिळतं. ओके. इक्विटी आणि डेटचं जर कॉम्बिनेशन केलं तर ते हायब्रिड फंड्स येतात. आणि हायब्रिड फंडमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. बरं. मग हायब्रिड फंड कोणासाठी, मला एक तीन ह्या टाइपचे पण आणखीन अजून मिक्स कॉम्प्लेक्स टाईप आहेत. तर हायब्रिड फंड कोणासाठी, तर माझ्याकडं जर एक रकमी पैसे आहेत, 5 ते 7 वर्ष मला थांबायची तयारी असेल तर हायब्रिड फंडमध्ये 8 ते 18% दरम्यान रिटर्न मेंटेन होतात. हे हिस्टॉरिकली सांगितलंय किंवा बघितलं गेलंय. मग नंतर मनी मार्केट आणि डेटचं कॉम्बिनेशन येतात, लिक्विड फंड येतात. लिक्विड फंड कोणासाठी, मनी मार्केटला आपण कसं डिफाईन करू शकतो? मनी मार्केट म्हणजे काय होतं की हे इमर्जन्सी कॅश कुठल्याही कंपनीला, कॉर्पोरेटला, गव्हर्नमेंटला लागली तर इथून पूल होते, इथून मागितले जाते आणि ती कॅशची पुरवठा दिला जातो. इथं रिटर्न साधारण 4-5%, 3-4% मिळतात. ओके. पण हे इमर्जन्सी कॅश मॅनेजमेंट करतात, लिक्विडिटी मॅनेज करायला ते मनी मार्केट क्रिएट केलंय. आणि मनी मार्केट आणि डेट फंडचं कॉम्बिनेशन केलं, लिक्विड फंड येतात. आणि लिक्विड फंडचं जर तुम्ही व्याज पाहिलं तर एक साधारण बँक FD सारखंच असतं, पण हे बरेचसे व्यापारी वापरतात कारण हे पर डे व्याज देतं. ओके. उदाहरण सांगायचं झालं तर माझ्याकडे पैसे आहेत, मी सेव्हिंग खात्यात ठेवले, 3.5% व्याज येतं. बरोबर. करंट अकाउंटला ठेवलं तर व्याजच येत नाही. पण मी हे लिक्विड फंड मध्ये पार्क केले, जितके दिवस पार्क करणार तितक्या दिवसाचं व्याज मला मिळणार. बरं. म्हणजे उदाहरण घ्या, 1 लाखाला एका दिवसाला 14 ते 20 रुपये व्याज पडतं. ओके. म्हणजे सपोज उदाहरण आज जर असं धरून चालू फ्रायडे आणि मी ह्या लिक्विड फंडमध्ये पैसे आज इन्व्हेस्ट केले, एक मोबाईल ॲप तुम्हाला मिळतो. म्हणजे तुम्ही अकाउंट उघडलं तर एक मोबाईल ॲप कंपनीचा असतो की हे झिरोदा ग्रो असं म्हणता येईल? नाही, हे पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युटर व्हॅरी होतं. ओके. आणि ते वेगवेगळे ॲप प्रोव्हायडर तुम्हाला ॲप देऊ शकतात किंवा डिस्ट्रीब्युटर. आदित्य बिर्लाचं ॲप आहे? म्हणजे आदित्य बिर्ला कंपनीचं पण आहे, पण आता आम्ही ज्या कंपनीसोबत काम करतो याचं NJ वेल्थ नाव आहे आणि त्यांचा ॲप आम्ही ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके. म्हणजे अशा वेगवेगळे ॲप्स असतात, असे वेगवेगळे ॲप असतात त्याच्यातून आपण लिक्विड फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. हे ॲप काय होतात, तुमच्या सेव्हिंग अकाउंटला कनेक्ट होतात. ओके. आणि तिथून तुम्ही पैसे जे आहेत लिक्विड फंडमध्ये ट्रान्सफर करू शकतात. लिक्विड फंडमध्ये एकदा पैसे आले, समजा फ्रायडेला तुम्ही टाकले, सॅटर्डे संडे मार्केट हॉलिडे, मंडेला पण गव्हर्नमेंट हॉलिडे असं पकडून चालू, ट्युजडेला ज्यावेळेस मार्केट ओपन होईल तर मी काय केलं, फ्रायडेला संध्याकाळीच विड्रॉलची रिक्वेस्ट दिली. तर वेनेसडेला माझ्या अकाउंटला व्याजासह पैसे जमा होते. 5 दिवसाचं व्याज मला मिळणार. म्हणजे माझं आयडियल कॅश जी घरात पडलेली होती
किंवा जी बँकेत पडलेली होती ती इथं ठेवली तर मला व्याज मिळणार. तर अशा पद्धतीने लिक्विड फंडचा बरेचसे व्यापारी उपयोग करतात. मोठी रक्कम असेल तर लाईट बिल, फोन बिल किंवा त्यांचं एखाद्या माणसाचा पगार सुद्धा याच्यातून निघू शकतो. म्हणजे आता तुम्ही हे सगळं सांगताय, फ्युचरबद्दल सांगताय की भविष्यातली इन्व्हेस्टमेंट कशी असावी किंवा काय, तर फ्युचर प्लॅन म्हणजे का गरजेचं आहे बेसिकली, म्हणजे का करावं? फायनान्शियल प्लॅनिंग का गरजेचं? हां, फायनान्शियल प्लॅनिंग एखाद्या 25 वर्षाच्या मुलाने किंवा 40 वर्षाच्या व्यक्तीने का करावं? आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं, म्हणजे तो लोनही घेऊ शकतो. मला हे असं या अर्थाने प्रश्न विचार. हो, राईट. आता होतं काय की तुम्ही जर ऑब्झर्व केलं, ज्यावेळेस पण कुठलाही व्यक्ती उत्पन्न कमवायला लागतो किंवा नोकरी करायला लागतो, तर सगळ्यात पहिल्यांदा तो काय करतो की तो त्याचं पहिली स्टेप काय असते की मला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत ते मी बाय करतो. ओके. म्हणजे कार वगैरे असं किंवा टू व्हीलर असेल, बाईक असेल, त्याची ड्रीम बाईक असेल तो पहिले घेणार. ड्रीम बाईक झालं का तो काय करणार, मी घर घेणार. आणि हे सगळे तो EMIs वर घेतो. ओके. आणि हे काय वाईट नाही किंवा चुकीचं पण नाही. आजकाल आयफोन घेण्याचं प्रमाण खूप वाढलं. हो, पण हे चुकीचं पण नाही, वाईट पण नाही. पण प्रॉब्लेम काय आहे की तो त्याच्या आर्थिक नियोजनच पाहत नाही. आणि त्यामुळं आणि त्याला असं वाटतं की सगळं काही व्यवस्थित चाललंय, की मी जे काही उत्पन्न कमवतो आता माझं सगळं एकदम भारी चालेल किंवा काय. आणि तो ज्या त्याला गोष्टी कधी विचारात घेतलेल्या नसतात त्या त्याला फेस करावं लागतात म्हणून आर्थिक अडचणीत. जे 99% पब्लिक, मी जर आतापर्यंत जेवढे पण सेशन्स केले, सेमिनार केले, पब्लिकशी बोललो, त्याच्यात मला एक ऑब्झर्वेशन झालं की 99% पब्लिकचा कल जो असतो पैसे कमवण्यात आहे. आणि हे काही चुकीचं नाही. ते पैसे कमवतात देखील, पण तरी आर्थिक अडचणी आहेत. आर्थिक अडचणी काय आहेत, कारण ते प्लॅन झालेले नाही. ओके. आणि प्लॅन न झाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणी. आणि जर याचं मला उदाहरण सांगायचं झालं तर सपोज मी फायनान्शियल प्लॅनिंगचं तुम्हाला एक उदाहरण दिलं तर पहा, एक यंग मुलगा आहे समजा, ज्याचं नाव आहे नरेंद्र. त्याचं एज असेल समजा 26 आणि त्याचं जस्ट मॅरेज झालंय असं पकडून चालू. आणि आजपासून वर्ष किंवा 2 वर्षांनी त्याला फर्स्ट चाइल्ड होईल. एक्झाम्पल. आणि हे चाइल्ड आल्यानंतर त्या चाइल्ड ऍट द एज ऑफ 17 त्या चाइल्डचं फर्स्ट हायर एज्युकेशन येईल. आणि ऍट द एज ऑफ 25 किंवा 26 त्या चाइल्डचं मॅरेज राहील. ओके. आज जर मी ॲव्हरेजली एका चाइल्डच्या हायर एज्युकेशनची कॉस्ट पाहिली, समजा ती 10 लाख रुपये आणि मॅरेजची कॉस्ट पण मी 10 लाख पकडली. आता हे पर्सन टू पर्सन व्हॅरी होईल. बरोबर. पण आजकाल शाळेच्याच फीज 1 लाख वगैरे असतात. हो, असतात ना. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी तर वेगळी प्रोव्हिजन करायला पाहिजे किंवा काय, त्याचं पण आपण प्लॅनिंग करू शकतो. पण मी रफली हायर एज्युकेशन आणि मॅरेजचं प्लॅनिंग करतोय. मी एवढं लेट प्लॅनिंग सुद्धा करून सुद्धा फरक तुम्हाला जाणवेल की मी कुठं लँड होतोय. किंवा बऱ्याच वेळेस तुम्ही त्यातले 2 एक्झाम्पल घेतले. अजून पण खर्च असतात. हा, आणि हे खर्च जर मी प्लॅनिंग मध्ये घेतले तर जो आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेस जोर का झटका देरी से लगे, हा फायनान्शियल प्लॅन केल्यानंतर तसा तो अनुभव होतो. तर आता तुम्हाला पण जस्ट एक मी एक्झाम्पल दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्टली हा 26 वर्षाच्या मुलांनी सेव्हिंग किती करायला पाहिजे. आणि बराच वेळेस काय होतं की तो इमॅजिन पण करत नाही मला एवढं सेव्हिंग भविष्य जगण्याकरता लागणार आहे. तर आता जस्ट चेक करू आपण. समजा मी एकच चाइल्ड कॅल्क्युलेट केला त्याचा आणि सेकंड चाइल्ड सपोज 4 वर्षांनी होईल आणि मी त्याचं पण कॅल्क्युलेशन पकडलं सेम. आणि तेच 10 लाख हायर एज्युकेशन. आणि मी काय ॲव्हरेज खर्च पकडले, मी काय जास्ती पकडलेलं नाही. कारण बऱ्याचशा लोकांना हायर एज्युकेशनची कॉस्टच 50 लाख, 60 लाख, 1 करोड आज लागते. आणि बऱ्याच घरात लग्न पण आज असं आहेत की 50 लाख, 1 करोड सुद्धा कमी आहेत. तर पण मी ॲव्हरेज फॅमिलीच्या हिशोबाने हे कॅल्क्युलेशन करतोय की 10 लाख रुपये आपल्याला लागणार आहे. आणि ॲट द एज ऑफ 58 तो रिटायर होईल. जे गव्हर्नमेंट एज येते त्या एजला तो रिटायर होईल. आणि एक कुटुंब चालवायला त्याला आज एक लाईफस्टाईल जगायला 25,000 रुपये महिना लागतो असं ॲव्हरेजली मी पकडलं. नगर सारख्या ठिकाणी 25,000 इज गुड इनफ मनी फॉर लिव्हिंग ॲव्हरेज फॅमिली करता. ओके. तर याच्यात 8% जर महागाई वाढली आणि 14% तुमचं टूल रिटर्न देणार आहे तर व्हॅल्युएशन्स काय राहतील आणि रिटर्न्स काय राहतील किंवा याचं आपण कॅल्क्युलेशन बघू. 10 लाख रुपये जे हायर एज्युकेशनची कॉस्ट पाहिली होती मी पहिल्या चाइल्डची, ती राहील 43 लॅक्स. ओके. याच्याकरता 4,240 आजचे 10 लाख रुपये काही दिवसांनी 43 लाख होतील असंच ना. हो, 43 लाख. फक्त 8% महागाई वाढली. आणि याच्याकरता त्याला
14% जे ॲसेट क्लास 14% रिटर्न देईल अशा ठिकाणी त्याला 230 रुपये किंवा 40 रुपये महिना सेव्हिंग करावं लागेल. हां. किंवा लमसम येईल 3.5 लाख, 3,57,000 रुपये. ओके. 3,57,000 रुपये जर त्यांनी आज गुंतवले, 3,57,000 त्याला वर्षाला गुंतवायला लागतील का? नाही, वन टाइम. आज जर त्यांनी गुंतवले तर 19 वर्षांनी त्याची किंमत 43 लाख रुपये राहील. ओके. मी अजून जर कन्झर्वेटिव्ह पकडला 12% रिटर्न्स, तर रफली हे सेव्हिंग अमाऊंट परत वाढतंय. हे 5,500 रुपये महिना येईल आणि वन टाइम मध्ये 5 लाख रुपये येईल. 5 लाख रुपये गुंतवलं तर 19 वर्षानंतर त्याची किंमत 43 लाख रुपये राहील. ओके. साधारण त्याला 4-5 लाख रुपये गुंतवणच आहे वन टाइम. आणि मंथली एज्युकेशन. सेकंड चाइल्डचं एज्युकेशन जर पाहिलं 13 वर्षांनी येणार आहे, याच्याकरता त्याला रफली लागतील आजचे 10 लाख म्हणजे त्यावेळेसचे, याच्याकरता 50 लाख रुपीज लागणार आहे. मंथली सेव्हिंग 4,800 रुपये महिना किंवा लमसम येईल 4,46,000. मॅरेज कॉस्ट फर्स्ट चाइल्डला येईल 86 लाख, दुसऱ्या चाइल्डला येईल 1 करोड रुपये. याच्याकरता पण सेव्हिंग येतील 3,500 रुपये महिना आणि 3200 रुपये महिना किंवा एक रकमी 3,60,000, दुसऱ्याला 3,33,000. मंथली एक्सपेन्सेस जे 25,000 रुपये पकडले होते त्याची किंमत राहील 2,93,000 रुपये महिना. म्हणजे 2,93,000 महिन्याला लागणारच. हो, आफ्टर रिटायरमेंट. म्हणजे त्या फॅमिलीला जर त्यांनी 2,93,000 रुपये महिना कमवायची त्यांची हे असेल किंवा त्यांना अरेंजमेंट असेल तर रिटायर व्हायचा ते निर्णय घेतील. अदरवाईज त्यांना मुलांवर अवलंबून राहावं लागेल किंवा काम करावं लागेल. तर रफली त्यांना रिटायरमेंट कॉर्पस जो गोळा करायचा आहे 5,15,00,000चा करायचा रिटायरमेंटसाठी फक्त. आणि मंथली सेव्हिंग याला येतं 13,000 रुपये महिना किंवा वन टाइम येतं 13,70,000 रुपये. 2 चाइल्ड फक्त शिक्षण, लग्न आणि रिटायरमेंटचं बजेट काढलं तर 7,95,00,000 रुपये येतं किंवा मंथली सेव्हिंग येतं 30,000 पर मंथ. वन टाइम मध्ये 30 लाख येतं. म्हणजे एक तर 30 लाख एकत्र बाजूला काढायचे आताच हे सगळं करायचं असेल तर, किंवा 30,000 पर मंथ भरत राहायचे. हो. आता विचार करा, जो व्यक्ती 25-30,000 रुपये महिना कमवतो हे एवढं सेव्हिंग बाजूला काढू शकतो का? दिस इज रियालिटी. हे रिअल आहे. आणि 1 लाख रुपीज कमवतो त्यालाच हो. म्हणजे काय होतं, जेव्हा फायनान्शियल प्लॅन करतो ना आपण, तर मी कुठं लँड होतोय आणि माझं भविष्य काय इथं जाणवतं आणि मी कसा प्रवास केला पाहिजे. याचा अर्थ काय, या व्यक्तीला उत्पन्न वाढवावं लागेल किंवा गोल ड्रॉप करावं लागतील, आयदर ऑर, किंवा गोल कमी करावं लागेल. म्हणजे येणारा काळ असा राहणार आहे बिकॉज ऑफ इन्फ्लेशन की मुलांची इच्छा असेल तर आई वडिलांना सांभाळू शकणार नाही, कारण आई वडील मेडिकल एक्सपेन्सेस खूप राहणार आहे. आणि आई वडिलांची इच्छा असेल तरी मुलांना शिकवू शकणार नाही. बापरे. सो याच्यामुळं फायनान्शियल प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे आणि त्यानुसार तुमच्या सेव्हिंग्स किंवा इन्व्हेस्टमेंट्स मॅनेज करणं गरजेचं आहे. ओके. मेडिकल एक्सपेन्सेस वाढतील असं तुमचं का म्हणणं आहे? कारण आता योजना येत आहेत किंवा बरेचसे लोक असं इन्शुरन्स वगैरे असतातच आपलं. बरोबर. तर लक्षात घ्या, तुम्ही जर आज महागाई ह्या रेटने वाढते, गव्हर्नमेंट सांगतं की 7.5-8%, पण प्रॅक्टिकली मेडिसिन किंवा मेडिकल एक्सपेन्सेस जर पाहिले तर 12 ते 15% वाढतात. एव्हरी 3 इयर्स कुठल्याही मेडिकल किंवा आजाराचा खर्च डबल असतो. बरं. म्हणजे आज जर मला हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅकची कॉस्ट मला आज हॉस्पिटलायझेशनची असते 5 लाख किंवा 3.5 लाख, तर पुढच्या 3 ते 4 वर्षात ती डबल असते. बरं. म्हणजे भारतात आहे असं? सगळीकडेच आहे अख्ख्या जगात. म्हणूनच हे गव्हर्नमेंटने बरेच मेडिसिन म्हणजे लोकांच्या सोयीसाठी पॉलिसीज आणल्या किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आणल्यात आणि हे लोकांना प्रवृत्त करतात तुम्ही मेडिकल इन्शुरन्स घ्या किंवा उद्या जाऊन आर्थिक अडचणीत लोक सापडू नये. बरोबर. म्हणून मला छोटा प्रीमियम भरलेला योग्य आहे. मी यंग जनरेशनचं अजून एक बघितलंय की ते फ्युचर ऑप्शन्स खेळत बसतात. म्हणजे ते ॲप्लिकेशनवर कॉल पुट चालू असतं. कुठल्या तरी टेलिग्रामच्या एखाद्या ग्रुपवर काहीतरी येतं, पूट आहे आज, मग ते सगळे पुट करत बसतात. ते कॉल, आणि त्याचं किती रिस्क आहे म्हणजे त्याच्यात, आणि ते करावं की नाही, किंवा मला फ्युचर ऑप्शन्स थोडंसं मला एलॅबोरेट करून सांगा. मला वाटलेलंच की हा प्रश्न तुम्ही विचारतात, कारण आजकाल तुम्ही जर पाहायला गेलं सगळे यंग जनरेशन किंवा जे कमवायला लागलेलं पब्लिक आहे हे सगळ्यांना शॉर्टकट पैसे हवेत आणि शॉर्टकट मनीच्या नादात हे सगळे हे डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग किंवा फ्युचर ऑप्शन्स करतात. आता मुळात हे समजून घ्या, हे इन्व्हेस्टमेंट आहे का, हा मुळात हा प्रश्न आहे. इव्हन गव्हर्नमेंट सुद्धा सांगतं किंवा सेबी सुद्धा सांगतं की इट्स अ स्पेक्युलेशन. स्पेक्युलेशन म्हणजे काय, सट्टा करणे. ओके. फ्युचर ऑप्शन्स किंवा डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेड करणे, त्याला गव्हर्नमेंटने नाव दिले स्पेक्युलेशन. ओके. म्हणजे गव्हर्नमेंट जर सांगतंय हे ट्रेडिंग किंवा सट्टा आहे, तर त्याच्यामध्ये पैसे तुम्ही लावले पाहिजे का, त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो का? गॅमलिंग गॅमलिंग सारखंच झालं ना.
हे सिम्पल आहे गॅमलिंग. आणि मग तुमचा हार्ड अर्न मनी जर तुम्ही फ्युचर ऑप्शन्समध्ये लावतात, याच्यात किती चान्सेस आहे तुमचे गेन करायचे? नाही. जर तुम्ही सेबीचा रेशिओ काढला, लास्ट काही गुगल करा तुम्ही, लास्ट फायनान्शियल इयरचा किंवा त्याच्या लास्ट इयरचा, तर 90% ऑफ पब्लिक हॅज लुजन मनी. ओके. ओनली 11 or 10% एज पीपल यांनी पैसे बनवले. आता हे लक्षात घ्या, फ्युचर ऑप्शन्स बनले कशासाठी होते. आता उदाहरण घ्या, मी खूप मोठा इन्व्हेस्टर आहे आणि माझा पोर्टफोलिओ 500 करोडचा आहे किंवा 1000 करोडचा आहे डायरेक्ट शेअर्सचा. ओके. आणि वर्षभरात पुढच्या, असं मला वाटतं की इलेक्शन आहे, बरेच अपकमिंग काही गोष्टी आहेत, याच्यामुळे मला असं वाटतं की मार्केट पडेल. आणि मार्केट पडेल असं वाटतं की, आणि मी तर पोझिशन विकणार नाही, कारण मला हे माहिती की पुढचे 10 वर्ष खूप तेजी आहे. ओके. हे पैसे खूप मोठे होणार आहे, पण मला तो टेम्पररी नॉशनल लॉस, ज्याला नॉशनल लॉस म्हणतो मी, तो भरून काढायचा आहे. जो ऑन पेपर येणार आहे, तो ऍक्च्युअल रिअलाइज नाही होणार, तर तो मला भरून काढायचा. तर याच्याकरता मी काय करेल, एखादा पुट किंवा फ्युचर शॉर्ट करेल. ओके. आता जर ह्या केसमध्ये मार्केट पडलं तर काय होईल, मला पुट आणि फ्युचर शॉर्ट करेल थोडंसं. ओके. कॉल, याच्या आधी तुम्हाला कॉल आणि पुट काय समजलं पाहिजे. कॉल आणि पुट हे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत जे लास्टच्या गुरुवारी एक्सपायर होतात प्रत्येक महिन्यात. हां, प्रत्येक महिन्यात. आता कॉल म्हणजे काय की, सपोज एखादी तुम्ही सिक्युरिटीज घेतली, कुठली सिक्युरिटी घेतली, तर तुम्हाला असं वाटतंय वाढणार आहे ती, तर ती वाढणार आहे म्हणून तुम्ही कॉल घेताय. ती जशी वाढायला लागली की त्याचा भाव, कॉलचा भाव वाढत चालतो. ओके. त्याच्या विरुद्ध पुट काम करतात. एखादी सिक्युरिटी जर पडणार आहे तर तुम्ही काय करता, पुट घेतात, आणि ती पडायला लागली का माझा पुटचा भाव वाढायला लागतो, मी प्रॉफिटमध्ये यायला लागतो. ओके. हे सोप्या भाषेत मी हे सांगितलंय. तर मग मी काय करणार, एखादा पुट घेणार की मार्केट पडणार आहे म्हणून. मार्केटला प्रेडिक्ट करतात त्या हिशोबाने ते. नाही, मी मोठा इन्व्हेस्टर आहे असं एक्झाम्पल दिलं. ओके. आणि मी काय केलं, पुट घेतला, आणि मार्केट जर पडलं तर माझा पोर्टफोलिओ मध्ये जो मोठा पोर्टफोलिओ माझा 500 करोडचा किंवा 1000 करोडचा, त्यात जो नॉशनल लॉस होणार होता तो पुट मधनं भरून निघाला. ओके. आणि जर सपोज मार्केट पडलं नाही तर माझा प्रीमियम लॉस झाला, 0 झाला. म्हणजे पुट काय झालं, माझ्यासाठी इन्शुरन्स म्हणून काम करायला लागलं. बरोबर. तर हे मोठ्या इन्व्हेस्टरसाठी इन्शुरन्स म्हणून डिझाईन केले होते प्रोडक्ट. ओके. पण आज काय होतं, कोणा नॉर्मल लोकांसाठी नाही. मिडल क्लास. आणि नॉर्मल लोक आता काय करतात किंवा पब्लिक काय करते, हे कुठले तरी सेमिनार्स पाहतात, युट्यूब चॅनल पाहतात, गुगल पाहतात, आणि कुठला तरी एखादा एक्सपर्ट अॅनालिस्ट बघतात, आणि त्याच्या थ्रू हे फ्युचर्स ऑप्शन मध्ये डायरेक्ट पोझिशन्स घेतात, जे अतिशय रिस्की आहे. मी एकच प्रश्न ह्या सगळ्या पब्लिकला किंवा यंग जनरेशनला विचारल, आणि तुम्ही स्वतः त्याचं उत्तर, म्हणजे त्यांना म्हणाल तुम्ही स्वतः त्याचं उत्तर फाइंड आउट करा. मला आजपर्यंत असा व्यक्ती दाखवून द्या ह्या जगामध्ये की जो फ्युचर्स ऑप्शन किंवा ट्रेडिंग किंवा स्पेक्युलेशन करून मल्टीमिलियनियर झालाय. देयर इज नो वन. व्हेअरएज मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करून खूप लोक श्रीमंत झालेत, आणि खूप सारे लोक हे जे काही ट्रेडिंगचे क्लासेस घेतात किंवा काय, हे उदाहरण त्यांचं देतात. वॉरन बफेट, राकेश झुंझुनवाला, रामकिशन दामनी किंवा मोतीलाल ओसवाल यांचीच नावं घेतात. बरोबर. पण ते ट्रेडर आहेत का? नाही, ते सगळे इन्व्हेस्टर आहेत. ओके. शेअर मार्केट थ्रूच ते मल्टीमिलियनर झालेत, पण ते इन्व्हेस्टमेंट करून झालेत, ट्रेडिंग करून नाही. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर वॉरन बफेट यांनी पहिला शेअर 14व्या वर्षी घेतला होता. त्यांनी शेअर घेतल्यानंतर तो विकलाच नाहीये, म्हणून त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतो. हो. आणि ऍट द एज ऑफ 55, टिल एज ऑफ 55 तो पहिल्यांदा त्यांनी $1 ट्रिलियन बनवले. ओके. सॉरी, $1 बिलियन बनवले. आणि देअर आफ्टर 55 नंतर 10 इयर्स, म्हणजे 55 to 65, 65 to 75 आणि 75 to 85, ह्या मागच्या जे काही प्रवास आहे 10 वर्षाचा, 30 वर्षात तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस झाला. ओके. टिल एज ऑफ 55 तो $1 बिलियन बनवायला त्याला पहिले 55 इयर्स लागले. पुढच्या 30 वर्षात त्यांनी ते कंपाऊंडिंग इफेक्ट तेवढा स्ट्रॉंग झाला. पण त्यांनी जो 14 वर्ष शेअर घेतला होता तो आज तागात विकला नाही. सो दिस इज व्हॉट इज इन्व्हेस्टमेंट. झुंझुनवाला वगैरे जे होते यांनी काही ठराविक शेअर्स घेतलेले होते, त्याला हात नव्हता लावला. हात नाही लावलेला. तुम्ही जर झुंझुनवाल्याचं सुद्धा तुम्ही पोर्टफोलिओज पाहिले
तर साहेब मला आठवतं आपण हे जे म्हणतो लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट, लॉंग टर्म काय प्रकारे म्हणजे किती लॉंग टर्म, 6 महिने 1 वर्ष? हे बघा सिंपल आहे, मी एकच सांगायचं आहे, येणारा काळ मार्केट खूप स्ट्रॉंग राहणार आहे. हे पैसे बनवणारं मशीन आहे. इथं जर मी इन्व्हेस्टेड राहिलो तर पैसे रिटर्न्स येतच राहणार आहे. आता तुम्हाला जर मी प्रश्न नाही, आता हा शब्द एखाद्याला मी विचारला व्यक्तीला की जो ऑलरेडी काही प्रॉपर्टीज मध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा काय, जर एखाद्याच्या घरात शेती असेल किंवा घर घेतलेलं असेल वडिलोपार्जित, तो विकतं का हो? नाही विकत. मग त्यावेळेस तो विचार करतो का शॉर्ट टर्म लॉंग टर्म? मग म्युच्युअल फंड किंवा इक्विटी मध्येच येताना तो हा विचार का करतो? याला तो त्या पद्धतीने का ट्रीट नाही करत? बरोबर. साहेब नगरमध्येच फॅमिलीज आहेत, यांच्या आजच्या तारखेला म्हणजे त्यांच्या आजोबांच्या काळात काही शेअर्स घेतलेले आणि त्यांना डिव्हिडंड 5% 10 करोड रुपये येतात. अशा फॅमिलीज नगरमध्ये आहेत. बापरे. फक्त काय आहे की सगळ्यांना शॉर्टकटमध्ये पैसे बनवायचे, खूप लवकर श्रीमंत व्हायचे आणि ते कुठंतरी काहीतरी युट्यूब किंवा कोणाला फॉलो करायचं माहित नाही आणि ते ट्रेडिंगच्या नादी लागतात आणि ते ट्रेडिंग करायला लागतात. तुम्ही आता बोलता बोलता म्हणलेत की पुढचं भविष्य थोडंसं चांगलं असणार आहे वगैरे, मार्केट छान असणार आहे. म्हणजे आता आपण म्हणजे बोललो की पुढं रोडमॅप तुम्ही एक सांगितलं की पुढच्या 15-20 वर्षात, 26 वर्षात, 30 वर्षात तुम्हाला काय इन्व्हेस्टमेंट करायला लागतील. हे मार्केटचं थोडंसं तुम्हाला काय, आता इतक्या दिवसांचा तुमचा अभ्यास आहे की मार्केट काय राहील पुढच्या 10, 20, 30, 40 वर्षात, ओव्हरऑलच भारताचं भविष्य? बरोबर. हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो आणि खूप सारे लोक म्हणजे हा प्रश्न जेव्हा येतो तर मार्केट खरंच असं राहील का, किंवा मार्केट आज जसं परफॉर्म करते हे भविष्यात राहील का भविष्यात याच्यापेक्षा वर्स्ट राहील किंवा भविष्यात याच्यात चांगलं राहील. तर मी या सगळ्यांना एकच प्रश्न, म्हणजे बऱ्याच लोकांचं थिंकिंग असं असेल की मार्केट खूप खराब राहील, तर मी या सगळ्यांना एकच प्रश्न विचारला का राहील, आणि बरेच जण म्हणतील की खूप चांगलं राहील, तर का राहील? ह्या दोन्ही गोष्टी मला माहिती पाहिजे जर मी एखादं स्टेटमेंट करतो. हा वाय. तर माझं म्हणणं आहे की मार्केट याच्याही पेक्षा खूप सुंदर राहणार. ओके. किंवा रिटर्न्स खूप स्ट्रॉंग येणार. का बरं? कारण तुम्ही ऑब्झर्व करा, आज जर कुठेही नजर फिरवली तर पॉप्युलेशन जे आहे हे यंग आहे. एज ग्रुप ऑफ 18 to 35, 65% पॉप्युलेशन यंग आहे. आता यंग पॉप्युलेशन काय करतं, त्याच्या आधी तुम्ही हे जाणून घ्या की कुठल्याही शेअरचा भाव का वाढतो? प्रॉफिटमध्ये आल्यावर. त्या कंपनीने नफा कमवला तर भाव वाढतो. ओके. आता हे यंग पॉप्युलेशन काय करतं, म्हणजे असं म्हटलं जातं की शेअरचे प्राइसेस जे आहेत दे आर नथिंग बट शॅडोज ऑफ प्रॉफिट्स. बरोबर. हे सावली आहे. आणि बहुतांश लोक जे मार्केटमध्ये काम करतात हे रेट्सकडे पाहतात, प्रॉफिट्सकडे पाहतच नाही. 52 वीक्स हाय लो आणि त्या पद्धतीने घेतात. प्रॅक्टिकली त्यांनी प्रॉफिट्स ऑब्झर्व केले पाहिजे, बॅलन्स शीट्स ऑब्झर्व केलं, ते करत नाही. बरोबर. आणि ते रिटेल लेवलला होत पण नाही ऑब्झर्वेशन्स. मग येणाऱ्या काळात खरंच मार्केट वाढतील का? तर हे प्रश्न पाहायला गेलं तर आपण पाहतो यंग पॉप्युलेशन आहे. हे यंग पॉप्युलेशन काय करतं? खूप सारे पैसे कमवतं आणि खूप खर्च करतं. आता खर्च केल्याने काय होतं? कुठली तरी कंपनी ते उत्पाद विकते, उत्पाद विकला तर काय आलं? नफा झाला. नफा झाला तर काय आलं? शेअरचा भाव वाढला आणि इनडायरेक्टली तुमचे रिटर्न्स वाढायला लागले. बरोबर. म्हणून असं म्हटलं जातं किंवा हे गव्हर्नमेंट सांगतंय की आपण येणाऱ्या काळात नेक्स्ट $1 ट्रिलियन इकॉनॉमी राहणार आहे. जे जो सेन्सेक्स आज तुम्हाला 70,000 दिसतोय तो 1,00,000, 1.5 असे व्हॅल्युएशन दिसले तर आश्चर्य करायची गरज नाही. तर इतके सुंदर रिटर्न्स याच्यात येणार. बेसिकली अर्थकारणाचा जो गाडा आहे तो फास्ट फिरेल. 100%. तो जितकं जास्त जोरात फिरेल तेवढं आपलं इकॉनॉमी. आता तुम्ही लेटेस्ट जे इंटेरियम बजेट झालं त्यातच तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर त्यांनी पुढच्या 2047 पर्यंतचा रोडमॅप दिलाय. ते म्हणतात की 2047 पर्यंत आपण डेव्हलप्ड नेशन राहणार आणि त्यांनी त्या पद्धतीने सगळा रोडमॅप आखला. मी एक फक्त सेगमेंटचं जर तुम्हाला उदाहरण दिलं, आज जर ऑटोमोबाईल सेगमेंटचं जर मी तुम्हाला उदाहरण दिलं तुम्हाला लक्षात येईल ही इकॉनॉमी काय वेने मूव्ह होणार आहे. आणि असे नंबर ऑफ सेगमेंट्स आहेत. आता ऑटोमोबाईलचं उदाहरण जर द्यायला सांगितलं बोललो मी तर 1,000 लोकांमागे आज 50 कार आहेत. ओके. कमी आहेत खूप. हो. येणाऱ्या 4 वर्षात किंवा 5 वर्षात 1,000 लोकांमागे 250 कार्स येणार आहेत. ओके. आता विचार करा किती रोड्स लागतील, किती शोरूम्स लागतील, किती मॅन्युफॅक्चरिंग हब्स लागतील, किती गॅरेजेस लागतील. म्हणजे एका इंडस्ट्रीचा विचार एक इंडस्ट्रीज वाढली तर किती रोजगार तयार होईल. असे नंबर ऑफ सेगमेंट्स आहेत जिथं डेव्हलपमेंट एक्सपेक्टेड आहे. बरोबर.
तर मार्केट येणाऱ्या काळात खूप मोठ्या लेवलला राहील. येस. आपण बोललो शक्यतो यंग जनरेशन 25-30ल्या लोकांबद्दल बोललो. एखादा असा व्यक्ती आहे जो 40शीत आहे, त्याच्या 40 ते 50 या वयोगटात आहे आणि त्याने कार घेऊन ठेवली आहे, फ्लॅट पण घेतलेला आहे, पण आता त्याला अर्ली रिटायरमेंट प्लॅन करायचे ॲट द एज ऑफ 45. तर त्यांनी त्या व्यक्ती त्यांच्यासाठी काहीतरी त्या एज ग्रुपसाठी सांगा की काय त्यांनी केलं. त्या एज ग्रुपने माझं म्हणणं राहील की आधी डिसाईड करा की तुम्हाला किती वर्ष रिटायर व्हायचं, कोणत्या वर्षी रिटायर व्हायचं आणि रिटायरमेंट कॉर्पस किती लागेल तुम्हाला. समजा त्यावेळेस तुम्हाला रिटायरमेंट कॉर्पस 5 करोड लागेल, 10 करोड लागेल, हे त्यांनी डिसाईड करायचंय. ओके. मग तेवढ्या कॉर्पस बनवण्याकरता त्यांनी SIP करावी किंवा कुठल्याही अशा ॲसेट क्लासमध्ये जावं जे महागाईपेक्षा जास्त रिटर्न देईल आणि तो कॉर्पस आणि तो कॉर्पस बिल्डअप करावा. तो कॉर्पस त्यांच्याकडे ज्या दिवशी असेल त्यांनी रिटायर व्हायचा निर्णय घ्यावा. ओके. म्हणजे इट्स नेव्हर टू लेट म्हणजे असं म्हणू शकतो. तर आपण सगळं ह्या फायनान्शियल गोष्टींवर बोललो. थोडंसं पर्सनल मी तुम्हाला विचारतो की मी असं ऐकलंय की तुम्ही आयर्नमॅन कॉम्पिटिशन जिंकलात, गोव्यामध्ये झाली होती. त्यानंतर तुम्ही फोटोग्राफी पण करता, पक्ष्यांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करता, फिट राहत असता तुम्ही. म्हणजे जर का प्रेक्षकांनी फोटोज बघितले त्यांचे तुमच्या लक्षात येईल. सायकलिंग, स्विमिंग अशा बऱ्याचशा गोष्टी ते करतात, रनिंग. सो ते तुम्ही कसं म्हणजे हे आयर्नमॅन ह्या विषयाकडे कसे वळाले डायरेक्ट फायनान्शियलमधनं? म्हणजे ती पण तुमची एक हेल्थची इन्व्हेस्टमेंटच आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोटोग्राफी, ह्या वेगळ्या हॉबीज कशा झाडल्या तुम्हाला? ॲक्च्युली जर पाहायला गेलं, मला कोणीही जर विचारलं किंवा प्रश्न विचारला तुम्ही ह्या व्यवसायात का बरं आहे, कशासाठी, तर मी त्यांना एकच उत्तर देतो, क्रिएटिंग वेल्थ, ट्रान्सफॉर्मिंग लाईफ. नाउ व्हॉट इज क्रिएटिंग वेल्थ? क्रिएटिंग वेल्थ मीन्स मी ज्याच्यासोबत राहणार, जिथं जाणार, त्याचं वेल्थ क्रिएशन झालं पाहिजे इन 3 टर्म्स. इन टर्म्स ऑफ इन्कम, इन टर्म्स ऑफ इंटेलेक्च्युअल आणि इन टर्म्स ऑफ हेल्थ. जर मी आज हेल्थ मॅनेज नाही केली तर त्या वैभवाचा उपयोग काय जे मी बनवलं. मी बरेचशा फॅमिलीज किंवा लोक असे पाहतो की ते वर्षानुवर्ष पैसे कमवण्यासाठी शरीर घालतात, झिजवतात, आणि जेव्हा पैसे येतात ते पैसे शरीर रिपेअर करण्याकरता जातात आणि ते पॉसिबल होत नाही. आणि याच्यात सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे राकेश झुंझुनवाला इट सेल्फ आहे. म्हणजे राकेश झुंझुनवाल्यांचं जातानीचं स्टेटमेंट होतं, मी फिजिकल ॲसेट्स तर खूप कमवले, बट आय फॉरगॉट टू टेक केअर ऑफ माय ओन ॲसेट दॅट इज हेल्थ. आणि त्यांना रिटायरमेंट एजला म्हणजे हेवी इन्सुलिन असल्यामुळं त्यांना पाय त्यांचे कट करावे लागले. सो दॅट वॉज बिगेस्ट रिग्रेट ऑफ हिज लाईफ. ही वॉज नॉट एबल टू मॅनेज हिज हेल्थमध्ये इन्व्हेस्टमेंट. आणि त्यामुळं माझं वेल्थ क्रिएशनचं डेफिनेशन हेच आहे की हेल्थ, वेल्थ, विजडम हे तिन्ही गोष्टी पाहिजे. विजडम पण मी जर पाहायला गेलं तर याच्यासाठी की बऱ्याच वेळेस आहे ना पैशाचं आणि लोकांचं रिलेशन असतं. मग हे रिलेशन डिफाईन करतं तर तो कसा वागणार आहे किंवा त्याचं बिहेवियर कसं, आणि हे डिफाईन करायचं असेल तर मी त्याला थर्मोस्टॅट लेवलशी रिलेट करतो. AC किंवा फ्रीजमध्ये जे थर्मोस्टॅट असतं ना, हे थर्मोस्टॅट काय करतं तुम्ही जर पाहायला गेलं तर ACने एक स्पेसिफिक टेम्परेचर अचीव केलं तर तो इलेक्ट्रिसिटी कट करतो. बरोबर. आणि तिचं बिहेवियर त्याचं बदलून जातं ACचं, ज्याच्यासाठी ते बनलंय ते तसं होत नाही. मग तसंच पैशाचं आणि माणसाचं आहे की एक स्पेसिफिक लेवलचे पैसे जर लोकांनी अचीव केले तर ते मिसबिहेवियर चालू करतात. आणि याचं उदाहरण जर पाहायला गेलं तर गुंठा मंत्री जे आपल्यासमोर बघण्यात येतात. एखादा गुंठा विकायचा आणि मग ते बिस्लरीने आंघोळ करणार, म्हणजे ते लोकांशी नीट बोलणार पण नाही आणि काय नाही. आणि पैसे संपत आले की ते सगळ्या दुनियेला सलाम टोकणार. म्हणजे हा फार मोठा इश्यू आहे. आणि हे जर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर यासाठी तुम्हाला नॉलेजच हवं किंवा विजडमच हवं. आणि खूप सारे लोक जेव्हा म्हणजे खूप पैसे आले तुमच्याकडे आणि तुम्ही उडवायला लागले की ते एका पॉइंटला जाऊन संपणार. फॉर्च्युनर आणि याच्यात तुम्ही किती काळ इन्व्हेस्ट करा. तर हे मॅनेज करायला विजडम हवं. कारण काय होतं, पैसे जसे आले ना ते ऑटोमॅटिक बिहेवियर चेंज करतं. आणि ते बिहेवियर जर माझं चेंज झालं, ॲटिट्यूड माझा जर चेंज झाला तर डेफिनेटली मी माझ्या व्यवसायात आणि सगळीकडे नुकसान करतो. माझ्या रिलेशनशिपमध्ये खूप महत्वाचा पॉईंट होता की पैसे तरी आले समजा पुढे जाऊन तुम्हाला माहिती म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर पाहिजे. बरोबर. बऱ्याच लोकांचा हा सुद्धा अनुभव आहे माझ्यासोबत इंटरॅक्ट करताना की ते जेव्हा येतात काहीतरी अडचणी घेऊन येतात किंवा गोष्टी घेऊन येतात आणि माझ्याशी बोलतात तर त्यांना असे अनुभूती आहे
की ते एक विंडो ओपन होते त्यांच्यासाठी आणि त्यांच्यामुळं त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो किंवा ते लाईफ जगायचे एम्पॉवरमेंट घेऊन जातात. तर असे सुद्धा लोकांची अनुभूती आहे. त्याला मी ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, जे शब्दात व्यक्त होत नाही पण लोकांना त्याची अनुभूती होते. तर ह्या पद्धतीने मी काम करतो. आणि फोटोग्राफी, बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या हॉबीज आहेत. त्या हॉबीजमध्ये वेळ दिला तर काय होतं की त्या मोमेंटमध्ये मी जगायला शिकतो आणि तो स्ट्रेस फ्री राहण्याचा सगळ्यात बेस्ट मेथड आहे. तुम्ही आधीपासून करायचं का फोटोग्राफी? फोटोग्राफी मी हल्ली एक 3-4 वर्ष आधी करायला लागलो. 4 वर्ष आधी. अच्छा. तुम्हाला अशी सवय हा नाही, मला लहानपणी ट्राय वगैरे म्हणजे फोटो काढून ट्राय केला आणि मग सवय लागली की? नाही, तसं नव्हतं. मग लहानपणी काय व्हायचं, मी ज्या स्कूलमध्ये होतो पब्लिक स्कूल, तिथं आमचे एक टीचर होते. ते आम्हाला वाईल्ड लाईफ किंवा बरेचसे बर्डिंग किंवा बर्ड वॉचिंगसाठी बाहेर न्यायचे. आणि 1-2 इव्हेंटला आम्ही त्यांच्यासोबत फिरलो, ट्रिप केल्या होत्या. तर त्या दरम्यान बरंचसं त्यांच्या थ्रू शिकलो होतं, पण ते परत कामाच्या याच्यात व्यस्त याच्यात कधी जमलंच नाही. आणि मग हल्ली काय झालं की लॉकडाऊनमध्ये जसं वेळ मिळायला आला तर मी ऑटोमॅटिक बर्ड वॉचिंग आणि या गोष्टी करायला लागलो. आमच्या बिल्डिंगच्या मागच एक पिंपळाचं झाड आहे, त्याच्यावरती वेगवेगळे पक्षी आहे. म्हणजे त्या दरम्यान मी डिफाईन केलं की 60-70 पीसेस तर त्या पिंपळाच्या झाडावर येतात पक्ष्यांची, जे मी कधीच पाहिले नाही. म्हणजे बिझी लाईफमुळे ते पाहायलाच भेटत नाही. आणि मग ते पाहायचो मी. तर ते सडनली एक मित्र आहे आमचा, त्यांनी म्हटलं तू कॅमेरा घेऊन पहा. आणि मी कॅमेरा घेतला आणि त्याची आवड निर्माण झाली आणि सुरू झालं. आणि आयर्न मॅन सुद्धा लॉकडाऊन मध्ये सुरू झालं. त्याच्या आधी मी कधी रनिंग किंवा काही केलं नाही. स्कूलिंग लाईफ सोडलं तर मी त्यानंतर रनिंग कधीच केलं नाही. स्विमिंग वगैरे रेग्युलर एक्सरसाइज थोडेफार करायचो. आयर्न मॅन कॉम्पिटिशनचं कसं असतं, म्हणजे किती काय क्रॉस, म्हणजे आयर्न मॅन हे कॉम्पिटिशन जे आहे हे ट्रायथलॉन आहे बेसिकली. ओके. हे ट्रायथलॉन मध्ये 2 किलोमीटर स्विमिंग असतं स्टार्टला, जे तुम्हाला 1 तास 10 मिनिटात कम्प्लीट करायचं असतं. मग नंतर सायकलिंग आहे, 90 किलोमीटर सायकलिंग आहे. आणि त्यानंतर रन असतो 21 किलोमीटर. असं सगळं मिळून भारतामध्ये 8.5 तासात तुम्हाला ते कम्प्लीट करायचं. ओके. तर तुम्ही हाफ आयर्नमॅन कम्प्लीट होतो. तर हे हाफ आयर्नमॅन जे हे ट्रायथलॉन होती, मी 8 ऑक्टोबर 2023 ला कम्प्लीट केली. मस्त, कॉंग्रॅट्स. थँक्यू. हाफ आयर्नमॅन जे कम्प्लीट करत होतो, तर स्विमिंग मी साधारण 1 तास 2 मिनिटात कम्प्लीट केलं. सायकलिंग मला 3 तास 55 मिनिटं लागले आणि रनिंगला 3 तास 10 मिनिटं लागली. रनिंग मध्ये तुम्ही बेसिकली कव्हर केलं? हा, नाही रनिंग मध्ये म्हणता येणार नाही का. माझा इनिशियली प्लॅन असा होता की स्विमिंग जे आहे ते 40 मिनिटात 45 मिनिटात करायचं, पण ते फेल झालं. मला तिथं 1 तास लागला, 1 तास 2 मिनिटं लागले. त्यांच्या नियमाप्रमाणे 1 तास 10 मिनिटात करायचं. हा, तर ते त्याच्या 1 तास 10 मिनिटात नाही केलं तर 2 मग कट ऑफ, तुम्ही डिस्क्वालिफाय, स्विमिंगलाच बाहेर पडला, डिस्क्वालिफाय झाले. ओके ओके ओके. मग सायकलिंग मी 3 तास 55 मिनिटात केलं, जे मला इथं नगरमध्ये मी 3.25 तासात करत होतो 90 किलोमीटर. दोन्ही प्लॅन माझे फेल झाले. मला रनिंग जे आहे ते वॉक करून कम्प्लीट करायचं होतं, कारण त्यावेळेस मला पायाला ॲक्युलिस टेंडन, दोन्ही पायांचे ॲक्युलिस टेंडनची इंजुरी होती. पण मला दोन्ही प्लॅन फेल झाले, सायकलिंग आणि स्विमिंग. मला रनच करावं लागलं. आणि मी रनिंग करून मग ते कम्प्लीट केलं. रनिंगला 3 तास 3 मिनिटं, म्हणजे सगळं मिळून मला 8 तास 26 मिनिटं 27 सेकंद लागले. 2.5 मिनिटाच्या आधी माझा कट ऑफ झाला. ओके, येस. आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे जाऊयात. आणि मला थोडासा असा पर्सनलच प्रश्न विचारायचा आहे, किंवा असं म्हणू शकतो, तुम्ही मगाशीच म्हटलेत की 18 ते 35 हा वयोगट भारतात सगळ्यात जास्त आहे. खूप जणांनी स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे, म्हणजे मुलांनी. स्टार्टअप असं म्हणतो आपण, स्टार्टअपचं युग आहे. युनिकॉर्न वाढलेत आपल्याकडे कंपनीज. म्हणजे असे काही ॲप्लिकेशन्स आले ज्याचा आपण विचार नव्हता केला. म्हणजे फूड डिलिव्हरी ॲप्स असतील, सोशल मीडिया खूप वाढले. खूप जणांचे बिझनेस सोशल मीडियाजवर असतात. सोशल मीडिया थ्रू खूप जण पैसे कमवत आहेत त्यांचे प्रोडक्ट्स विकून. मार्केट प्लेसेस हे ते सगळं खूप वाढले. तर जेव्हा एखादा एक मुलगा येतो एखाद्या बिझनेसमध्ये आणि असं ऑफिस घेतो मस्त रेंट वगैरे, आणि त्याचं सुरू होतं ऑफिस, तर त्याने काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्याचा बॅलन्स सांभाळण्यासाठी, फायनान्शियल बॅलन्स. कारण त्याचे परत एक्सपेन्सेस सुरू झालेले असतात, एम्प्लॉईजचे पेमेंट्स असतात, सगळ्या गोष्टी असतात, प्रोडक्शनचा खर्च असतो, मॅन्युफॅक्चरिंगची कॉस्ट असते. सो हे सगळं त्यांनी कसं, म्हणजे ते किती विचार करावा आणि काय त्याच्यात, ते प्लॅनिंगबद्दल थोडंसं सांगा.
आता स्टार्टअप म्हटलं तर मला सगळ्यात पहिले तर मला तुम्ही जी सोशल नगरची टीम आहे हेच मला चांगली एंटरप्रेनर किंवा बेस्ट युनिकॉर्न म्हणून वाटतं की जे येणाऱ्या काळात चांगले वैभव कमवतील. थँक्यू. हा, तर पण वैभव कमवणं किंवा गोष्टी खूप सोपं आहे, पण ते जर मॅनेज करता आलं तरच प्रॉपरली त्या गोष्टी तुमचा पाथ सेट होईल. तर हा पाथ कसा सेट होऊ शकतो, तर सगळ्यात पहिल्यांदा तर आहे ना, तुम्ही तुमचा कॅश फ्लो मेंटेन केला पाहिजे बिझनेसचा. ओके. जो बिझनेसचा बेसिक नीड आहे. बरेचसे बिझनेसेस फेल का होतात, कारण कॅश मॅनेजमेंट नसतं, कॅश फ्लो मॅनेज होत नाही. त्यानंतर तुमच्या बिझनेसचं कॅश फ्लोच्या आधी पण काय येतं, तुमच्या बिझनेसचं विजन मिशन हवं की तुम्ही हा बिझनेस का करताय, कशासाठी करताय, हे क्लिअरिटी हवी जे कोणी यंग जनरेशन एंटरप्रेनरशिप मध्ये आहे त्यांना. त्यानंतर त्यांच्या टीम्स आणि त्यांचे रोल्स डिफाईन हवे. रोल्स आणि टीम डिफाईन हवे. प्लस त्या बिझनेसमध्ये लीडरशिप फिक्स असावी आणि लीडर एकच असावा. कुठल्याही बिझनेसमध्ये 2 किंवा 3 लीडर असेल तर तो बिझनेस फार काळ चालत नाही, तो डिस्टर्ब होतो. तर तुम्ही टीम प्लेयर आहात तर यू हॅव टू डिसाइड हू विल बी द लीडर आणि हू विल टेक द डिसिजन, आणि एव्हरीवन शुड फॉलो हिम. आणि द लीडर ऑल्सो शुड नो की त्याचे ड्रॉबॅक्स, प्लस पॉईंट, मायनस काय. पण असं असतं ना सर बऱ्याचशा कंपनीमध्ये की एक CMO असतो जो फक्त सेल्सचं बघत असतो, एक जण असतो जो फक्त मॅन्युफॅक्चरिंग बघत असतो, प्रोडक्शन बघत असतो. बरोबर आहे ना, मी त्या पद्धतीने बोललो ना की तुमची टीम हवी आणि त्या टीमचे रोल डिफाईन हवे. ओके. सो तो त्या प्रोडक्शनचा एक लीडर असू शकतो. बरोबर. त्याला माहिती की प्रोडक्शनला किती खर्च येतो, किती रॉ मटेरियल मला लागते. 100%. तर त्या टीमची किंवा त्या रोलची तेवढी ॲबिलिटी. पण मेन ओव्हर जेव्हा बिझनेसलाच प्रश्न येतो तेव्हा सगळ्या बिझनेसला, एंटायर बिझनेसला प्रश्न येतो, तेव्हा तो लीडरच काम करणार जो सगळे याला गाईड करणार आहे किंवा हे राहणार आहे. बरोबर. ओके. तर त्यासाठी एक लीडर हवा आणि त्या लीडरला सुद्धा गाईड करायला मेंटर्स हवे. मेंटर शिवाय बिलकुल. आणि मेंटर कोण असणार, द पर्सन who is not interested in your money or your हे, the person is मतलब तो मला इन्फ्लुएन्स बी करणार आहे आणि तुमच्या चुका सांगणार आहे. बरोबर. त्याला तुमच्या ग्रोथ मध्ये किंवा तुम्ही हे एवढे पैसे कमवणार त्याच्यात इंटरेस्ट नाही. त्यांना बेसिकली मेंटर इज अ पर्सन हु इज इंटरेस्टेड इन यू ऑर युअर, तुमच्या त्या थीमला तो हे झालाय, कनेक्ट झालाय आणि तो तुम्हाला राईट गाईडलाईन देतो, इनपुट देतो. बरोबर. सो दॅट इज व्हॉट ही शुड बी मेंटर. हे फॉलो झालं पाहिजे. नंतर तुमच्या कॅश फ्लो नंतर समजा हे सगळी सिस्टीम झाली, कॅश फ्लो बेसिक आले. कॅश फ्लोला प्रॉब्लेम असा येतो की पेमेंट रिकव्हरीज असतात, क्रेडिटमध्ये आपण माल ठेवतो. तर मग याच्याकरता काय करायचंय, जेव्हा तुमचे इन्कम्स खूप फास्ट चांगले येतात मध्ये, आता प्रत्येक वेळेस रिकव्हरी असं येत नाही, कधीतरी होऊ शकतं. जेव्हा तुमचे पेमेंट्स फुल सरप्लस मध्ये येतात तर तुम्ही एक बफर ठेवायला हवा. तो बफर जो असेल तो रफली समजा मंथली एक्सपेन्सेस तुमचे आज उदाहरण घ्या ₹1,00,000 असेल, ₹2,00,000 असेल किंवा ₹5,00,000 असेल, इंटू 3 or 4 वॉट एव्हर कम्फर्टेबल यू आर, हे इमर्जन्सी एक्सपेन्सेस म्हणून तुम्ही ठेवा. वर्किंग कॅपिटल. हे वर्किंग कॅपिटल तुमचं असावं. हे खर्च करणे नाही, म्हणजे उद्या जाऊन काही अडचणी आल्या किंवा काय तर तुम्ही ह्या कॅपिटल थ्रू तुमची सगळी टीम मॅनेज करू शकतात, पगार लोकांचे मॅनेज करू शकतात. आणि त्याच्या पुढं मग तुम्हाला काही ना काही उत्पन्नाचं साधन किंवा ऑर्डर्स कलेक्ट करून तुमचं फ्लो जे सायकल आहे ते तुम्ही मॅनेज करू शकतात. हा कॅश फ्लो एकदा मॅनेज झाला किंवा बसला आणि तुमचे बफर्स मेंटेन झाले, देन येतात सिस्टीम्स. तुमचे सिस्टीम वेल प्लेस असावे आणि वेल ऑर्गनाइज असावे. तुमचे SOPs डिफाईन असावेत. म्हणजे माझ्या एका मित्रासोबत बोलताना मी जस्ट अनुभव घेतला होता. एक 150 वर्ष जुनी कंपनी आणि त्यांचे SOPs एवढे स्ट्रॉंग आहेत की सपोज त्यांचं म्हणणं आहे की भारतात जर एखादा व्यक्ती कोणत्याही त्याच्या चॅनल पार्टनरला बाहेर घेऊन गेला आणि त्याला हॉटेलमध्ये जायची वेळ आली आणि ड्रिंक्स घ्यायची वेळ आली तर त्यांनी ड्रिंक सुद्धा किती ml घ्यावे हे डिफाईन आहे SOPs मध्ये. दॅट मच क्लॅरिटी यू शुड हॅव इन युअर SOPs. म्हणजे मग कोणी जर माणूस आला आणि तुमच्या इथं लेमन आला तर तो SOPs थ्रू तुमचं काम करू शकतो. देन येतं कम्युनिकेशन. म्हणजे असं होत नाही की नवीन माणसाला शिकवायची गरज पडते, SOPs हे ह्याच्यातून काम. राईट. नंतर येतं कम्युनिकेशन. कम्युनिकेशन मध्ये 2 पार्ट आहेत. एक इंटरनल कम्युनिकेशन, ते म्हणजे व्हॉट आय टॉक टू माय सेल्फ और व्हॉट आय टॉक टू माय टीम्स. इंटरनली मी काय बोलतोय. आणि नंतर एक्सटर्नल कम्युनिकेशन, व्हॉट टीम्स टॉक टू अदर पीपल आणि अदर पीपल टॉक टू अदर पीपल
आणि तुमचा ह्या सोसायटीमध्ये मेसेज कसा जातो, बरोबर. दॅट इज एक्सटर्नल कम्युनिकेशन. आणि तुम्ही त्या कम्युनिकेशन थ्रू एक वेव्ह तयार करू शकतात, जी वेव्ह मूव्ह होती आणि तुमचा बिझनेस एनरिच होतो. हो, राईट. ओके, हे झालं कम्युनिकेशन. कम्युनिकेशन नंतर येतात लिगल्स. तुमचे सगळे लिगल्स क्लिअर पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं, लोक लिगल्स क्लिअर करत नाही, जे टॅक्सेशन ठेवतात बाजूला, टॅक्स लपवायला पाहतात किंवा बऱ्याच गोष्टी करतात. तर हे सगळे पहिले गव्हर्नमेंट टॅक्सेस आणि लिगल्स क्लिअर पाहिजेत. तुमचे लायसन्स क्लिअर पाहिजेत. तुमचे डूज अँड डोन्ट्स गव्हर्नमेंटच्या हिशोबाने पाहिजे, म्हणजे तुम्ही फ्री होऊन जातात. आणि सगळ्यात लास्ट प्रॉडक्टला महत्व आहे. आणि प्रॉब्लेम काय येतो की आजच्या तारखेला कुठलाही व्यवसाय यंग जनरेशनला करायचा, तो प्रॉडक्टला खूप महत्व देतो. बाकी नाही, प्रॉडक्ट हॅज नो व्हॅल्यू. तुम्ही जर हे सिस्टीम सगळ्या बसवलं, कंपॅरेटिव्हली लो व्हॅल्यू, असं लो व्हॅल्यू किंवा कमी व्हॅल्यू, कोणतेही लोक बोर्नव्हिटा वगैरे असे प्रोडक्ट म्हणजे सर कोणतेही प्रोडक्ट कन्झ्युमर्स करतायत. लक्षात घ्या ना, कोणतेही प्रोडक्ट आणा. आता साधी चहा सारखी गोष्ट आहे, जी सिस्टीम मध्ये पुट केली आणि आज येवले किती मोठे झाले. हो, राईट राईट राईट. की त्यांनी ते प्रॉपरली स्टँडर्डाइज केलं. ह्याच कंपनीचं दूध असेल, ह्याच कंपनीचे पावडर असेल, ह्याच एवढे इन्ग्रेडियंट असेल, एवढे. मग कुठल्या सिटीमध्ये चहाची टेस्ट तीच आहे. हो, बरोबर. बिकॉज SOPs आर डिफाईन, सिस्टीम इज डिफाईन, लिगल्स आर क्लिअर. राईट राईट राईट. प्रोडक्टला तितकं तुम्हाला करण्याची गरज नाही. तर एवलेनपेक्षा भरपूर असे चहाच्या टपरी आहेत की जिथं चहा खूप सुंदर मिळतो. बरोबर, पण त्यांचा तेवढा बिझनेस नाही. राईट. मला असं विचारायचं होतं, तुम्ही म्हटले बघा की तुमचं जेवढे काही एक्सपेन्सेस आहेत त्याच्या 3 पट तुमचं बफर अमाऊंट किंवा वर्किंग कॅपिटल पाहिजे. आता असं कन्सिडर करू की 3 lakhs एक्सपेन्सेस आहेत, तर 9 लाख 9 lakhs आणायचे कुठून? म्हणजे लोन काढायचं का काय करायचं? नाही, लोन नाही करायचं. हे तुम्ही कमवले पाहिजे. कमवून तुम्ही बाजूला टाका. त्याला तेवढा टाइम जाईल. हो, टाइम जाणार, डेफिनेटली जाणार. तुमचा जर बिझनेस आज तुम्ही लोनवरती ऑपरेट करताय, देर आर चान्सेस तुम्ही बँकरप्ट होणार, तुमचा बिझनेस कॉलेप्स होणार. ओके. जेवढा बिझनेस तुमचा कॅश एनरिच राहील तेवढं तुम्ही प्रॉफिटेबल राहाल. आणि 21st सेंचुरीमध्ये तुमचे मॅक्सिमम बिझनेसेस जे आहेत हे तुमचे कॅश एनरिच असेल. इनिशियल जी असतात अमाऊंट, इनिशियल अमाऊंट्स, ते कुठून ना कुठून तर आणायलाच लागतील ना, इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट आणि हे. मग ते जर नसेल तुमच्याकडं तर अवॉइड बिझनेस. बरेचसे मुलं बिझनेस लोन करून करतात. लोन करतात. मग ते पहिले 3 वर्षातच बाहेर पडतील. माझी स्टार्ट पण तशीच झाली होती सर. माझं बाय एज्युकेशन आय एम अ डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर, बाय प्रोफेशन आय एम अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. आणि मी सुरुवातीचा काळ जो आहे हा नोकरीला फ्रस्ट्रेट होऊन व्यवसाय केला आणि व्यवसाय वॉज 100% ऑन लोन. नो वर्किंग कॅपिटल वॉज विथ मी. आणि 3 years मध्येच मी बँकरप्ट झालो आणि टोटल लॉस मध्ये. कुठल्या वर्षातली गोष्ट आहे ही? 2001-2 मधली गोष्ट आहे. ओके. तिथं खूप रिसेशन होतं, गोष्टी होत्या आणि मी टोटल फॅमिली वॉज कोलॅप्स्ड. खूप सारे कर्ज, खूप सारे बँका, सावकार तागदे आय हॅव फेसेस कोर्ट केसेस ऑल्सो. आणि हे सगळं होऊन मग हाऊ डू यू गेट आउट ऑफ इट? मग ते सांगतोय की मी हे करत असताना म्हणजे लॉसमध्ये गेलो आणि मग मला झोप लागायची नाही. 2-2, 4-4 दिवस मी झोपायचो नाही, घरातून गायब राहायचो कंटिन्यू, कारण घरी कोणी यायचं. मग त्या दरम्यान मी एक बुक वाचलं आणि त्या बुकमध्ये लिहिलं होतं, वेन यू आर इन डेट किंवा जेव्हा तुम्ही करतच असतात तर डोंट ड्रिंक अनदर होल. हे लक्षात आलं. तेच बुजवा. हा, आधी ते फेस करा आणि बुजवा. मग तिथून पुढे मी डिसाईड केलं की कर्ज घ्यायचे नाही, आता काही नाही, कमवायचे पैसे आणि लोकांना द्यायचे. आणि मी लोकांना फेस करायला शिकलो. आणि मग साधारण असं ठरवायचं की बाबा तुमचे 10,000 वर्किंग कॅपिटल मध्ये पडलेच पाहिजे पर मंथ, आणि मग ते टाकत राहायचे अंटिल तुमची अमाऊंट तेवढी जात नाही. येस. आणि मग त्यानंतर मी सेल्समध्ये जॉईन केलो नोकरीला. आणि सेल्समध्ये जॉईन करत असताना माझा एक मित्र होता, तो शेअर ब्रोकिंग करायचा. मी त्याच्याकडे गेलो तर 2दा-3दा त्यांना 2-3 डीमॅट अकाउंट ओपन करून दिले. तो म्हटला तू नोकरी का नाही करत? म्हटलं नोकरी तर नाही करायची. आणि मग त्यांनी जस्ट त्याचे ब्रांच ऑफिसची ऑफर केली मला आणि मी त्याचे ब्रांच ऑफिस झालो, काम सुरू केलं. आणि काही दिवसातच मला कोणीतरी मित्र म्हटला म्युच्युअल फंडचं लायसन्स का नाही घेत? आणि मी ते लायसन्स घेतलं आणि काम सुरू केलं. करता करता मला स्वप्नात देखील वाटत नव्हतं की मी आज 1100 करोड रुपये मॅनेज करेल. वाव, इन्स्पायरिंग. हां. आणि सुरुवात खूप टफ होती, कारण लोकांना त्यावेळेस म्युच्युअल फंड कन्सेप्ट माहिती नव्हती. आज देखील नाही आहे बऱ्याच लोकांना. इन्व्हेस्टमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग कळत नव्हतं. मी लोकांना, मला आठवतं
की म्युच्युअल फंड फायनान्शियल प्लॅनिंग सांगितलं तर लोकांना मी UTI बँकेत अकाउंट उघडून द्यायचो, सेव्हिंग अकाउंट, जे क्वार्टरली बॅलन्स 5,000 मेंटेन करायचं. 12 चेक आले की ते फाडून घ्यायचो आणि 500 रुपयाची SIP करायचो 12 चेकने. आज तर सगळं ऑनलाईन आहे, सगळं सोपं आहे. तर हा प्रवास त्या दरम्यान तसं झाला, लोकांचे प्रॉफिट्स होत गेले. आणि त्या दरम्यानच माझा निर्णय झाला होता की मी ज्या आर्थिक अडचणी फेस केल्यात किंवा मला ज्या आर्थिक अडचणी आल्यात ह्या लोकांना येऊ नये, म्हणून आपण अशी काहीतरी सिस्टीम्स किंवा अशा काही गोष्टी तयार कराव्यात की लोकांना आर्थिक नियोजन बसवायला मदत होईल आणि ते त्याच्या लाईफमध्ये आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या फॅमिलीज किंवा काही गोष्टी कोलॅप्स होणार नाही. आणि अशा पद्धतीने मी ते काम करत गेलो, होत गेलं, लोक त्याला रिलेट होत गेले. वाव, मस्त सर, खूप मजा आली तुमच्याशी बोलून. तुम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात. बऱ्याचशा लोकांचे काही मिथ्स असतील ते दूर झाले असतील. यंग जनरेशन जे ॲप्लिकेशन्स वगैरे वापरून आरामात पैसे लावतात, ट्रेडिंग करतात. बरेचशी मुलं रमी सर्कल आणि अशा गोष्टींमध्ये पण गुंतलेले आहेत. काही ॲप्समधून ते पैसे लावतात. सो त्यांना एक त्यांचे डोळे उघडले असतील कदाचित, असं आपण म्हणू शकतो. सो पुन्हा भेटूयात कधीतरी निवांत वेगळ्या विषयावर गप्पा मारायला. येस, डेफिनेटली. आणि मजा आली सर. तर प्रेक्षकांना तुम्ही हा पॉडकास्ट जर इथपर्यंत पाहिला असेल तर सगळ्यांचे धन्यवाद. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमचे क्युरियस असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सर त्यांना नक्कीच रिप्लाय करतील तुम्हाला कमेंट्समध्ये. सोशल नगर तुम्ही जे काही इनिशिएटिव्ह घेतला आहे किंवा हे जे काही पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना जागरूक करताय, ही खूप चांगली गोष्ट आहे, ज्याने लोक एज्युकेट होत आहे आणि लोकांना योग्य ते मार्गदर्शन मिळतंय वेगवेगळ्या क्षेत्रातील. तर मला वाटतंय की तुमचं काम हे खूप चांगल्या पद्धतीने वाढव आणि तुम्हाला भरभराट येईल.